ज्यांनी नटविलं, ज्यांनी नावारूपाला आणलं, ते आमचे सर्व श्रोतेगण, बंधू भगिनींनो, विशेष म्हणजे 316 विद्वान आणि पंडितांनी पवित्र झालेल्या या हे व्यासपीठ, 316 पुस्तकाच्या ज्ञानाने पवित्र झालेलं हे ज्ञानपीठ, हे व्यासपीठ, हे ज्ञानपीठ जरी असलं पण आमच्यासाठी हे एक छोटंसं विद्यापीठच आहे. लहान तोंडी मोठा घास मी घेत नाही, पण या आमच्या छोट्याशा विद्यापीठाला नावारूपाला ज्यांनी आणलं ते आमच्या या विद्यापीठाचे कुलगुरू अनंतराव कदम सर. या ठिकाणी मला उभे राहण्याचं भाग्य अनंतराव कदमामुळे मला मिळालेलं आहे आणि आपल्या सर्व प्रेक्षकांमुळे, श्रोत्यामुळे मिळालेलं आहे. त्याबद्दल सर्वांचे प्रथमतः आम्ही आभार मानतो आणि मी माझ्या वाणीला सुरुवात करतो. नेहमी ठरल्याप्रमाणे आपल्या कार्यक्रमामध्ये एक पुस्तक असतं. त्या पुस्तकावर परीक्षणात्मक, संवादात्मक पद्धतीनं समोरच्या श्रोत्याशी संवाद साधायचा असतो. आमचा इथला संवाद हा कधीच एकांगी होत नाही. वक्त्यानं बोलावं आणि श्रोत्यानं फक्त ऐकावं अशी भूमिका इथं नाही. इथं भूमिका आहे संवादाची, सुसंवादाची. जेव्हा माझं विवेचन संपेल तेव्हा दुसऱ्या भागाला सुरुवात होते. तो दुसरा भाग म्हणजे प्रश्नोत्तराचा भाग, ज्यामधून सुसंवाद घडला जावा. आणि हा सुसंवाद माणसातला सुसंवाद वाढविण्याचं काम, माणसातला सुसंवाद जपायचं काम आमचे अनंतराव करतात, आमचे संवादक करतात, आमचे अध्यक्ष करतात आणि आपण सर्व करत आहात. मोबाईलच्या दुनियेचं जग आहे. लोकांना फक्त बघायची सवय आहे, ऐकायची सवय नाही. हा ऐकण्याचा कार्यक्रम आहे. श्रवण शक्तीला विकसित करण्याचा हा कार्यक्रम आहे. त्यासाठी मी एका छोट्याशा पुस्तकाची निवड केलेली आहे. पूर्वी मला वाटत होतं ज्या पद्धतीने माझा परिचय यशवंतराव सरांनी करून दिला, ते नाट्यलेखक म्हणून माझी इच्छा होती, पण ऐन वेळेला मला हवं ते नाटकाचं पुस्तक मला मिळालेलं नाही. सर तुम्ही गुरुजी व्हा यावर मी बोलणार होतो, पण ते वेळेवर मला उपलब्ध झालेलं नाही. तरीही आमचे मित्र स्वामी सर यांच्याकडून मला ते पुस्तक मिळालं. त्या पुस्तकाचं नाव आहे कथा चाणक्य. कथा चाणक्य म्हटल्यानंतर आपले सर्वांचे कान टवकारतात. चाणक्याला प्रत्येकाने ऐकलेलं आहे. चाणक्याची कथा प्रत्येकाला माहित आहे. चाणक्याचे सूत्र, चाणक्याचे नियम सगळ्यांनी कोणत्या का होईना माध्यमाच्या द्वारा ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे, टीव्ही वरती पाहिलेलं सुद्धा आहे. तरी आमचा अट्टास असतो की कथा चाणक्य सांगावी. हा हेतू आहे माणसातला संवाद वाढवणं. हे जे छोटंसं पुस्तक आहे यामध्ये 170 पेजेस आहेत, 30 कथा आहेत. ह्याचा अर्थ असा निव्वळ छोटंसं पुस्तक आहे. 30 कथा म्हणजे चाणक्याचा जर विचार केला तर त्यांचं आतापर्यंत खूप असं मोठं विपुल लिखाण आहे. 15 खंड आहेत आणि जवळजवळ 6000 सूत्र आहेत. त्याला आपण नियम म्हणतो, काय जण त्याला स्लोगन म्हणतात. ते स्लोगन, ते नियम सोशल मीडियाच्या द्वारा आपण सर्वांनीच ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे. तरी आमचा अट्टास आहे आपण कथा ऐकाव्यात. या पुस्तकामध्ये 3 विभाग केलेले आहेत.
प्रत्येक विभागामध्ये 10 कथा आहेत आणि त्या कथेच्या खाली कथा संपल्यानंतर एक ज्ञानकण म्हणून थोडेसे पॉइंट दिलेले आहेत. ते पॉइंट म्हणजेच सूत्र, ते पॉइंट म्हणजेच नियम. आता एक सूत्र आपण थोडे उदाहरणादाखल आपण घेऊया. पोटात गेलेले विष फक्त एकाला मारते. पोटात गेलेले विष फक्त एकाला मारते, पण कानात गेलेले विष सर्वांना मारते, सर्व संबंधांना मारते. अशा प्रकारचे स्लोगन्स, अशा प्रकारचे सूत्र त्या प्रत्येक कथेच्या खाली आहे. आता या ठिकाणी मी तुम्हाला फक्त काही कथा सांगणार आहे आणि या ज्या काही कथा आहेत, आता आपण अनेक कथा ऐकतो पाहतो, त्या सगळ्याच खऱ्या आहेत का? नाही. त्या काही कथा काल्पनिक आहेत, काही कथा पारंपरिक आहेत, काही कथा ऐतिहासिक आहेत. कथा कशा का असणार, खरे असो खोटे असो, पण या कथेचा जो मूळ सिद्धांत आहे, या कथेचा जो मूळ उद्देश आहे, एकच उद्देश, समाजाचा उत्कर्ष व्हावा, स्वतःचा उत्कर्ष व्हावा, राष्ट्रवाद वाढावा, अखंड भारत राहावा, माणसामध्ये नीतिमत्ता वाढावी, माणसामध्ये प्रामाणिकपणा वाढावा, माणसामध्ये व्यावहारिकपणा वाढावा, माणसामध्ये व्यवस्थापन कौशल्य वाढावं, एवढे उदात्त हेतू त्या कथेचे आहेत. ह्या जेव्हा कथा आम्ही ऐकतो ना, तेव्हा आमची श्रवणशक्ती वाढते. लहान मुलासाठी खूप आवश्यक आहे. श्रवणशक्ती वाढते म्हणजे त्या मुलाची एकाग्रता वाढते, मनन चिंतन वाढतं. एकाग्रता वाढणे हे मुलांसाठी आवश्यक आहे, मुलांच्या अभ्यासासाठी आवश्यक आहे. प्रत्येक कथेमधून ज्ञान आणि चातुर्य यांचे फवारे आपल्याला उडालेले दिसतील. ज्ञान आणि चातुर्याच्या कथा जर आपण ऐकल्यात, खरोखरच आपलं भावी जीवन सुधारल्याशिवाय राहत नाही. अशा प्रकारच्या उद्बोधक कथा या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत. सुरुवातीला पुस्तकामध्ये, प्रत्येक पुस्तकामध्ये एक अर्पण पत्रिका असते. या पुस्तकाची अर्पण पत्रिका मला खूप आवडली. त्याचं कारण सांगतो बघा. आतापर्यंत आम्ही अनेक पुस्तकं वाचलो. ते पुस्तके आईला समर्पित केलेले असतात, वडिलांना समर्पित केलेले असतात, विद्यार्थ्याला समर्पित केलेले असतात, सैनिकाला समर्पित असतात, गुरुला समर्पित असतात, कुटुंबाला समर्पित असतात. पण ह्या पुस्तकाची अर्पण पत्रिका खूप छान आहे, खूप आवडली मला. ती अर्पण पत्रिका अशी आहे, गोष्टीवर नितांत प्रेम करणाऱ्या, गोष्टीवर नितांत प्रेम करणाऱ्या तुमच्यातील बालकास अर्पण. काय सुंदर आहे, तुमच्यातील बालकालाच अर्पण. आता आपण 1 तास बालक होऊया, कारण कथा ह्या बालकाला ऐकवल्या जातात. म्हटलं जाते की वृद्ध माणसामध्ये सुद्धा एक बालक दडलेला असतो. मला काय म्हणायचे आहे, जो श्रवण करतो, श्रवण करणाऱ्या प्रत्येकामध्ये एक बालक दडलेला असतो. आपण सगळे श्रोते आहात, 1 तासापुरता आपण बालक होऊया. मी सुद्धा बालक होणार आहे. बालक होऊन आपण हे सर्व ऐकूया. पुढचा भाग आहे प्रस्तावना. आता प्रस्तावनेमध्ये लेखक असो, कवी असो, वैयक्तिक गोष्टीवर भर दिलेला असतो. पण ह्यामध्ये असं नाही. या लेखकाने राधाकृष्णन पिल्लई यांनी कथेचं महत्व दिलेलं आहे. त्या कथेचा फायदा काय आहे, आणि तो फायदा जर आपण वाचलो, नक्कीच आपली वाचन शक्ती वाढते आणि वाचनाबद्दलची आपली आवड निर्माण होते. आता बघा, हे पुस्तक राधाकृष्णन पिल्लई यांनी लिहिलेलं आहे. हे मूळ पुस्तक आहे संस्कृत भाषेतलं. कालांतरानं त्या पुस्तकाचं अनुवादन झालं. ते अनुवादक आहेत राजेश आजगावकर.
ते मराठी माणूस आहेत, पिल्लई मराठी माणूस नाही, त्यांनी ते संस्कृतमध्ये लिहिलेलं आहे. पण राजेश आजगावकर यांनी त्या पुस्तकाचं अनुवाद केलेलं आहे. जेवढं पुस्तक लिहिणं अवघड आहे स्वतः, तेवढं अनुवादन करणं खूप अवघड आहे, त्याच्यापेक्षा अवघड आहे. कारण अनुवादकाला 2 गोष्टीवर भर द्यावा लागतो. पहिला मुद्दा आहे त्या कथेचा, त्या पुस्तकाचा आशयाला धक्का पोहोचू नये, तो आशय बदलता कामा नये. दुसरा हेतू असतो त्यामध्ये कृत्रिमता येऊ नये. या 2 गोष्टीला सांभाळून कसरत करत करत त्याचं अनुवादन करावं लागतं. त्याने उदाहरण दिलेलं आहे, मी नाही, त्याने उदाहरण दिलेलं आहे आजगावकरांनी, म्हणजे राधाकृष्णन पिल्लई यांनी. हे उदाहरण आहे आईचं आणि मावशीचं. लेखक, पुस्तक लिहिणारा कवी हा आईसारखा असतो आणि त्याचा अनुवादन करणारा हा मावशीसारखा असतो. बाळ दुसऱ्याचं आहे, पण संस्कार आपल्याला करावे लागतात, संगोपन आपल्याला करावं लागतंय. हे एवढं सोपं नाही. अशा प्रकारचं अवघड काम या अनुवादकाने या पुस्तकामध्ये केलेलं आहे आणि छानशी प्रस्तावना सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे. आता बघा, कथा चाणक्य. चाणक्य म्हटल्यानंतर आपल्या समोर त्यांचे पर्यायी नावं येतात. आर्य चाणक्याचं मूळ नाव आहे चाणक्य कौटिल्य. काही ठिकाणी त्याचं खरं नाव आहे विष्णुगुप्त कौटिल्य. कौटिल्य हे एक कुळाचं नाव आहे. कौटिल्य या कुळाच्या शब्दावरून कौटिल्य हे सुद्धा नाव तिथं पडलेलं आहे. चाणक्य हे कूटनीती करीत होते म्हणून ते कौटिल्य. चाणक्य हे मंत्री चनकाचा मुलगा होता, सनेशिवरी आईचा मुलगा होता, म्हणून त्यांचं नाव चाणक्य पडलेलं आहे. आता बघा, जेव्हा आपण चाणक्याचा विचार करतो तेव्हा त्यांचा काळ आपण शोधतो. त्यांचा काळ आहे इसवी पूर्व 350चा. इसवी पूर्व 350च्या नंतर उत्तर भारतामध्ये 16 महाजनपदे होते. 16 महाजनपदे म्हणजे 16 राज्य होते. त्या 16 राज्यापैकी सर्वात श्रीमंत, संपन्न, बलाढ्य जर राज्य कोणतं असेल तर मगध प्रांत. त्या काळचा मगध प्रांत. मग आता हा मगध प्रांत, हे 16 जनपदे यांचा विस्तार कुठपर्यंत असावा या गोष्टी सांगणं जरा आवश्यक आहे. पश्चिमेला अफगाणिस्तान पासून पूर्वेला बांगलादेशापर्यंत जो काही भाग आहे आतला, एवढ्या भागामध्ये 16 जनपदांचा राज्यकारभार चालत असतो. हे 16 राज्य होते, यांचे एकमेकांमध्ये युद्ध व्हायचे. पण हे सगळं पूर्ण भारत खंडातले हे राज्य होते. यामध्ये हिंदू, बौद्ध आणि जैन धर्माला सुद्धा या ठिकाणी आश्रय दिलेला होता. अशा प्रकारच्या या मगध प्रांतामध्ये आणि महाराष्ट्रातल्या, भारतातल्या काही प्रांतामध्ये एक गुरुकुल नावाची पद्धत होती. आता गुरुकुल नावाची पद्धत सर्वांना माहीत आहे. गुरुकुलामध्ये मुलांना प्रवेश दिला जाईल. कोणत्या मुलांना प्रवेश दिला जाईल त्या काळामध्ये? राजकुमारांना, श्रीमंत लोकांच्या मुलांना प्रवेश दिला जाईल, हे आपण ऐकून आहे. पण जेव्हा मी काही संदर्भ ग्रंथ वाचले तेव्हा त्या गुरुकुलामध्ये समाजातले जे खालील घटक आहेत, जे मागासलेले घटक आहेत, अशा घटकातल्या मुलांनाही त्या गुरुकुलामध्ये प्रवेश दिला जात होता. आपल्याला एकच माहित आहे, एकलव्याला प्रवेश दिला नाही, एवढं एकच उदाहरण आपल्याला माहित आहे. आपली मानसिकता अशी आहे, अपवादात्मक गोष्टी आपण लक्षात ठेवतो, सर्वसामान्य माहिती आपण लक्षात ठेवत नाही, आपण अपवादाचे उदाहरण देतो.
मला या ठिकाणी सांगायचं आहे, त्या काळातल्या गुरुकुलामध्ये सर्वांना प्रवेश दिला जाईल, पण प्रवेश घेण्यासाठी काही नियम अटी होत्या. त्या मुलाची तेवढी लायकी असावी लागत होती. अशा प्रकारे त्या मुलांना प्रवेश दिल्यानंतर समाजशास्त्र, राज्यशास्त्र, नीतिशास्त्र, वैद्यकशास्त्र, कृषी, युद्धशास्त्र अशा अनेक शास्त्राबरोबर अध्यात्माचा व तत्वज्ञानाचा पाया मजबूत त्या मुलांचा झाला पाहिजे, अशा दृष्टिकोनातून तिथं शिक्षण दिलं जात होतं. कारण त्या गुरुकुलातला मुलगा हा त्या 16 जनपदामध्ये 16 जनपदाच्या बाहेर जाऊन तो राजा होणार आहे, तो मंत्री होणार आहे, तो प्रधान होणार आहे, प्रधानमंत्री होणार आहे. मग त्याला शिक्षण कसं पाहिजे? अशा राजकुमाराच्या हातामधून कसूर होऊ नये, ज्ञानाचा दीप तेवत राहावा, राष्ट्रवाद वाढावा म्हणून त्या ठिकाणी गुरुकुलामध्ये शिक्षण दिलं जात असत. अशा गुरुकुलामध्ये आचार्य चाणक्य गुरु होते, आचार्य होते. मग त्यांचं कार्यक्षेत्र काय? तक्षशिला आणि नालंदा हे गाजलेले विश्वविद्यालय त्या काळामध्ये होते. काल परवा आपण बातम्या पाहिल्या. नालंदा शहरामध्ये नरेंद्र मोदी यांनी त्या इमारतीचं काही प्रकल्पाचं उद्घाटन केलं. तेव्हा नव्या पिढीला कळालं की नालंदा हे विश्वविद्यालय होतं म्हणून. पण तक्षशिला कुठं आहे? तक्षशिला सध्या पाकिस्तानमध्ये आहे. खूप कमी विद्यार्थ्यांना हे माहीत आहे. तर त्या तक्षशिला नालंदा विद्यापीठामध्ये ज्ञानदान करायचं पवित्र कार्य आचार्य चाणक्य करत होते. एवढंच नाही, दक्षिण भारतामध्ये, उत्तर भारतातल्या सगळ्या विश्वविद्यालयामध्ये ज्ञानदान करायचं ते काम करीत असत. मग हे असंच काम करत असताना त्या मगध राजाचा राजा म्हणून राजा धनानंद होता. राजा धनानंद हा नंद घराण्यातला 9वा राजा होता. पहिला राजा महापद्य आणि हा 9वा धनानंद. हा धनानंद राजा विलासी होता, जुलमी होता, नेहमी मध्यधुंद अवस्थेमध्ये राहत होता. असा हा राजा. मग ह्या राजाचा राज्यकारभार कसा असेल? मग त्या काळामध्ये सुद्धा प्रथा होती परिसंवाद ठेवायची. सध्या आपण साहित्य संमेलनामध्ये परिसंवाद ठेवतो, ऐकतो, आपण ते पाहिलेलं आहे. तसं त्या काळामध्ये सुद्धा राजाच्या दरबारामध्ये परिसंवाद व्हायचे. आणि अशा परिसंवादामध्ये चालू घडामोडीवर, राजाच्या हितावर, तत्वज्ञानावर चर्चा होत असे. असंच एके दिवशी धनानंदाच्या दरबारामध्ये परिसंवाद ठरला. परिसंवादाचा विषय ठरला. त्या परिसंवादामध्ये आजूबाजूचे सर्व राजे, तत्वज्ञ, विद्वान, विचारवंत सर्व हजर झाले. पण एक मात्र सिंहासन रिकामं होतं. सगळ्यामध्ये कुजबूज सुरू झाली. नियम होता, राजा आल्याशिवाय परिसंवाद सुरू करायचा नाही. राजा येत नव्हता. राजामध्ये कुठंतरी लोकांमध्ये तत्वज्ञानामध्ये कुजबूज सुरू झाली. हे लक्षात आलं. मगध राजाच्या पंतप्रधानाच्या हे लक्षात आलं. हे लक्षात आल्यानंतर त्यांना म्हटलं, आता आपल्या राज्याचा अपमान होतोय, आपल्या देशाचा अपमान होतोय. आता आपण तडक आपल्या धनानंद राजाकडे गेलो पाहिजे. ताबडतोब ते धनानंद राजाकडे गेले. धनानंद राजा राजमहालामध्ये दाशीच्या गोंधळ्यामध्ये क्रीडेमध्ये गुंग झालेला होता. क्रीडेमध्ये गुंग झालेला राजा परिसंवादामध्ये कशाला येईल? तरीही अमात्य राक्षस नावाचा हा पंतप्रधान खूप चाणक्य आणि हुशार होता. तो एकदमच प्रवेश त्या राजमहालामध्ये केला. राजमहालामध्ये प्रवेश करणं त्या काळामध्ये शक्य नव्हतं कोणी. तरी त्यांनी धीटपणे प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर, महाराज, आपल्या आगमनाची आम्ही वाट पाहत आहोत.
सर्व विद्वानांची मांदियाळी आलेली आहे. राजे महाराजे, कृपया आपण बाहेर यावं. तुम्ही जे काही तुमचं काम आहे ते काम सोडा आणि लगेच तुम्ही आता माझ्यासोबत चला. हे अमात्याचं राक्षसाचं बोलणं त्याने ऐकलं. त्या धनानंदाला राग आला. राजमहालामध्ये मला येऊन आदेश देतो, राजमहालामध्ये येऊन मला आज्ञा देतो. राजाला आज्ञा देण्याचा अधिकार कुणालाच नाही. जर कुणी राजमहालामध्ये येऊन जर आज्ञा देण्याचा प्रयत्न केला तर त्याला मी सुळावर चढवीत असतो. तुला माहित नाही का अमात्य राक्षस? महाराज, मला सर्व माहित आहे, पण आपल्या देशाची इज्जत चालली आहे, आपल्या देशाचा मान सन्मान खाली जातोय. काही करा, मी तुम्हाला विनंती करतो, आपण हे राजमहाल सोडा आणि दरबारामध्ये कृपया हजर व्हा. बरं आहे, तू एक विद्वान आहेस, मी तुझा आदर करतो म्हणून मी तुझ्यासोबत येतो. नाहीतरी मी ही जर आज्ञा मला दुसऱ्याला दिली असती तर मी त्याला सुळावर चढवलेलं असतं. थोड्या वेळानं धनानंद राजमहालाच्या बाहेर पडले. आपल्या सिंहासनावर बसू लागले. त्यांचा तोल जात होता. मध्यधुंद अवस्थेमध्ये तो राजा होता. कसं तरी सिंहासनावर आरूढ झाले. आरूढ झाल्यानंतर तत्वज्ञानाची परिषद सुरू झाली. परिषद सुरू झाल्यानंतर त्या राजा धनानंदाचं बोलणं ऐका. अरे विद्वानांनो, कशाला तुम्ही असे परिसंवाद आयोजित करता? हा वेळेचा अपव्यय आहे, वेळ वाया घालवणं आहे. एवढा वेळ स्वतःच्या कामामध्ये द्या ना तुम्ही. कशाला चर्चेमध्ये वेळ तुम्ही घालताय? अशा प्रकारचे वाक्य वापरून धनानंद राजा प्रत्येकाची निर्भत्सना करत होता. प्रत्येक त्या विचारवंताचा उपमर्द तो करीत होता. समोरच विद्वानांच्या त्या मांदियाळीमध्ये आर्य चाणक्य बसलेले होते. त्यांनी हे सर्व ऐकलं. चाणक्याला हे सहन होईना म्हणून ते तडक दरबारामधून बाहेर निघून जात होते. बाहेर निघून जात असल्याचं धनानंदाने पाहिलं. पाहतात ते दोऱ्यात कडाडले. चाणक्य, थोडं थांब. इथं जर तुला अशा पद्धतीनं जर तुला इथून निघून जायचं होतं तर या परिषदेमध्ये या परिसंवादामध्ये तू आलासच का? राजा चाणक्याचं सुद्धा डोक्याचं तडतडलं. ठामपणे चाणक्य म्हणाले, धनानंदासमोर विचार विनिमय करणं खूप कठीण काम होतं. पण चाणक्याने ठाम उत्तर दिलं. काय उत्तर दिलं? मी ह्या दरबारामध्ये का आलो हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे ना? ऐका. आपल्या राज्यामध्ये ज्ञानाचा दीप तेवत राहावा. तो तेवत आहे की नाही हे पाहण्यासाठी मी आलोय. आपल्या राज्याच्या पश्चिमी सीमेवर सिकंदर, अलेक्झांडर तळ ठोकून बसलेला आहे. तो आपल्यावर केव्हा आक्रमण करील काही सांगता येणार नाही. त्यासाठी जागृत करण्यासाठी मी आलोय. अलेक्झांडरच्या विरोधामध्ये आपल्याला आता आघाडी निर्माण करायचं आहे. आपले हे जे शेजारचे राज्य आहेत त्यांना हाताशी धरून आपल्याला त्याच्यावर आक्रमण करता येईल का याची योजना तयार करण्यासाठी मी इथं आलेलो आहे. पण माझं सगळं व्यर्थ गेलं. माझा वेळ वाया गेला. इथं मी का आलोय हेच मला कळेना असं झालंय. मला या तुमच्या परिसंवादाची गरज नाही म्हणून मी ताडकन निघालोय. एखाद्या राजासमोर एवढं बोलणं म्हणजे धनानंदाला अपमान वाटला. धनानंदाला तो अपमान सहन झाला नाही. त्याने रक्षकाला आज्ञा दिली, त्या आर्य चाणक्याला लाता बुक्या घालून माझ्या समोर या आपल्या राज्याच्या बाहेर घालून द्या असा आदेश धनानंदाने दिला. त्या रक्षकांनी
आदेश मिळाला आहे, राजाचा आदेश आहे. त्या रक्षकांनी अक्षरशः चाणक्याची शेंडी पकडून लाता बुक्या घालून त्यांना आपल्या राज्याच्या बाहेर हाकललं. पण अरे चाणक्य सहजासहजी नमणारा नव्हता. त्याच ठिकाणी त्याने शपथ घेतली, त्याने अशी प्रतिज्ञा घेतली, मगध राज्याच्या सिंहासनावरून तुम्हाला पदच्युत केल्याशिवाय मी माझ्या शेंडीची गाठ बांधणार नाही, अशा प्रकारची महाप्रतिज्ञा त्याने तिथे घेतलेली आहे. प्रतिज्ञा म्हटले की आम्हाला आठवतं भीष्माचार्याची प्रतिज्ञा धर्माचं रक्षण करून गेली. पण चाणक्याची प्रतिज्ञा मौर्य साम्राज्याची स्थापना करून गेली. चाणक्याची प्रतिज्ञा आपल्या भारताला एक सोनेरी पान देऊन गेली. अशा प्रकारची प्रतिज्ञा करणारी महान माणसं होते. आम्ही सुद्धा अशा अनेक प्रतिज्ञा घेतो, शपथ रोज घेतो, शाळेमध्ये प्रतिज्ञा रोज घेतो. भारत माझा देश आहे. प्रत्येक प्रतिज्ञा, प्रत्येक शपथा मोडण्याचंच कृत्य आमच्या हातामधून हजारो वेळेस होते. नवा साल आला, आम्ही शपथ घेतो, आम्ही प्रतिज्ञा घेतो. कोणती प्रतिज्ञा घेतो? मी आता आजपासून मी माझं वजन कमी करणार पाटील सर. याच्यानंतर मी आता आजपासून व्यायाम करणार, मी एखादा प्रकल्प पूर्ण करणार. अशा प्रतिज्ञा घेता घेता मोडता असे अनेक दिवस निघून जातात. मात्र एकच पदवी आम्हाला लागलेली असते, ढगे सर, आरंभशूर. आम्ही आरंभशूर आहोत. मग या कथेतून आपण असा बोध घेऊया, असं एक सूत्र घेऊया, आता आपण कधीच आरंभशूर व्हायचं नाही. मी तुम्हाला बालक म्हणून बोलतोय बरं का. अर्पण पत्रिकेमध्ये बालक हे बालकाला आपण बोलतोय. आपल्या त्या बालकाला आपण समजावून सांगणं आवश्यक आहे. आता इथून आम्ही आरंभशूर व्हायचं नाही. याच्या पुढे मग नंतर अरे चाणक्य निघाले, राज्याच्या बाहेर पडले. अरे चाणक्य कधीच एकटं जात नव्हतं. त्यांच्यासोबत अनेक शिष्य राहत होते. या ठिकाणी आमचे ढगे सर आहेत, चांगले वक्ते आहेत. जेव्हा एखाद्या ठिकाणी त्यांना वक्तृत्व द्यायचं आहे ते एकटे जात नाही. आम्हासारखे शिष्यगण त्यांच्या सोबत असतात. आम्हाला अभिमान वाटतो. असेच शिष्यगण चाणक्यासोबत निघाले. चाणक्यासोबत निघाल्यानंतर सगळा झालेला प्रकार त्यांनी सांगितला. मग सांगता सांगता चलता पायी चालणं, त्या काळामध्ये वाहनं नव्हती. काहीतरी एखाद्या मुद्द्यावर चर्चा करावी, बोलत पुढे गेले. मग एका शिष्याने विचारलं की बाबा, या जगामध्ये वैद्यक शास्त्रातला सोडून या जगामध्ये सगळ्यात जास्त ताकदवान गुणकारी औषध कोणतं आहे? आता औषध म्हणल्यानंतर त्या काळामध्ये वैद्यकशास्त्र होतं. मग चाणक्य वैद्यकशास्त्राचा आधार घेऊन त्याने सांगितले असते की फलानं औषध आहे, पण त्यांचं औषध वेगळं आहे. बघा त्या औषधाचं नाव काय? ह्या जगातलं आता सुद्धा ते लागू पडतंय. ह्या जगामध्ये सर्वांग सुंदर, ताकदवान, गुणकारी, मौल्यवान जर औषध कोणतं असेल तर त्या औषधाचं नाव आहे जबाबदारी. सगळ्यात मोठं औषध आहे जबाबदारी. जेव्हा आपण एखादी जबाबदारी घेतो ना, थकत नाही माणूस. पांचाळ सर थकत नाही. आमचे पांचाळ सर जबाबदारी नावाचं टॉनिक पितात. त्यांनी एवढं शाळेवर त्यांचं काम चांगलं आहे, थकवा येत नाही. पण सर आमचे आरामशूर नाहीत. त्यांनी वजन कमी केलेलं आहे, कष्ट करून वजन कमी केलेलं आहे. त्यांना आपण आरामशूर म्हणणार नाही. तर हे जेव्हा माणूस जबाबदारी घेतो ना, तो कार्य तडीस घेऊन जातो. मग यांच्यामध्ये चर्चा सुरू झालेली होती.
मग आता जिम्मेदारी घ्यायची आहे, जबाबदारी घ्यायची आहे. कोणती जबाबदारी घ्यायची आहे? आता मला माझी शपथ पूर्ण करायची, आता मला माझी प्रतिज्ञा पूर्ण करायची आहे. त्यासाठी मला एका आदर्श विद्यार्थ्याची गरज आहे. आता मी एका आदर्श विद्यार्थ्याच्या शोधामध्ये मी जाणार आहे. कारण माझा आदर्श विद्यार्थी हा भावी राजा असेल, मगध राजाचा. एवढा महान, एवढा आदर्श विद्यार्थी मला पाहिजे. त्या शोधात ते निघाले. निघता निघता तक्षशिला येथे पोहोचले. तक्षशिला हे विश्वविद्यालय, हे ठिकाण सध्या पाकिस्तानमध्ये आहे. तक्षशिला पोहोचल्यानंतर त्यांचा विद्यार्थी वर्ग हा विपुल विद्यार्थी वर्ग होता. त्यांचा तिथला विद्यार्थी जो होता, उत्साही होता, ज्ञानी होता, चतुर होता. सगळ्या विद्यार्थ्याला त्यांनी हाताळण्याचं काम केलं काही दिवस. पण त्याला एक सुद्धा विद्यार्थ्यामध्ये राजाचा गुण दिसला नाही. हुशार होते, चाणाक्ष होते, उत्साही होते. पण मगध राजाचा राजा ज्या व्यक्तीला, ज्या विद्यार्थ्याला मला करायचा आहे, तो विद्यार्थी मला दिसत नाही येतो. हताश झाले, निराश झाले. विश्वविद्यालयाच्या बाहेर निघाले आले चाणक्य. बाहेर मैदान होतं. त्या मैदानावरती मुलांचा खेळ चालू होता. मग आता चाणक्याला वाटलं, ह्या मुलांचा आपण खेळ बघूया. हे बघा, विद्यार्थी अवस्थेमध्ये जर आपण एखाद्या विद्यार्थ्याला खेळणी आणि खेळ याचं जर आपण स्वातंत्र्य दिलं, तर त्या खेळणीच्या माध्यमामधून आपल्याला अनेक गोष्टी पारखता येतात. नेमकं तेच पारखायचं विसरून गेलोय आम्ही. यशवंतराव सर, याच गोष्टी आम्हाला पारखता येत नाहीत. कारण खेळाला दुय्यम स्थान आहे. दिवसभर कॉलेज, दिवसभर शाळा, संध्याकाळी पुन्हा ट्युशन. खेळणार कधी? त्याच्यातल्या विविध गुणांचा विकास होणार कधी? पण चाणक्याला वाटलं नाही, पण आपण खेळाचं निरीक्षण करावं. मैदानावरची मुलं काय खेळत आहेत आपण पाहूया. कारण कसं बघा, खेळामुळे निर्णय क्षमता येते, संघटना कौशल्य येतं, सहकार्याची भावना येते, खिलाडू वृत्ती येते आणि नेतृत्व करायचं गुण सुद्धा खेळामधूनच दिसतो, खेळामधूनच पारखता येतं. ह्या उदात्त हेतूने चाणक्य त्या मुलाकडे गेले. तिथे खेळ चालू होता. आपण सुद्धा लहानपणी आणि खेळ खेळलो. कसले खेळ? नवरा नवरीचा खेळ आपण खेळत होतो. त्याचं लग्न लावायचं, पुन्हा किल्ले तयार करणं, त्या किल्ल्याचा खेळ आपण खेळत होतो. एक मुलगा गुरुजी व्हायचा, एक मुलगा शिक्षक, एक मुलगा विद्यार्थी व्हायचा. अशा प्रकारचे आपण खेळ. असाच एक खेळ त्या मैदानावर चालू होता. समोर एक राजा बसलेला आहे, दोन्ही बाजूला मंत्रिमंडळ बसलेला आहे, समोर काही सरदार आहेत. मग अशा प्रकारचा तिथं दरबार सुरू झालेला होता. बाजूला चाणक्य सगळ्या गोष्टीचं निरीक्षण करत होते. एवढ्यात एक मंत्री उभे राहतात. मंत्री म्हणतात, महाराज, आपल्या समोर एक खटला आहे. कोणता खटला? तर हा खटला वस्त्र उद्योगामध्ये काम करणाऱ्या एका कामगाराचा खटला. आणि हा खटला असा आहे की हा कामगार असं म्हणतो की काम न केलेल्या कार्याचे मला पैसे द्या. काम अपूर्ण आहे तरी तो पैसे मागतो. मग एवढ्यात तो राजा म्हणतो, हे बघ कामगारा, आमच्या राज्याचा असा नियम आहे, काम न करता कुणालाही वेतन देता येत नाही. मग तू कसं काय वेतन मागतोस? तो पुन्हा समोर आला. समोर आल्यानंतर, महाराज, मी एक गरीब कामगार आहे. या कारखान्यामध्ये मी अनेक वर्षापासून काम करतो. मी निष्ठेनं काम केलेलं आहे. काम करता 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 मी आजारी पडलो.
आणि आजारी पडल्यानंतर मी आठवडाभर बाहेर होतो. आता माझं जे कुटुंब आहे त्या कुटुंबाचं मी आता पालन पोषण कसं करणार? काही करा, मला वेतन द्या. मग पुन्हा मालक समोर आला. मालकाची बाजू ऐकली. वस्त्र उद्योगाचा जो मालक होता तो मालक म्हणतो, महाराज, मी याला एक काम दिलेलं होतं. दिलेलं काम त्याने अर्धवट केलं आणि अर्धवट करून आजारी पडला आणि तो निघून गेला. त्याच्या जागी मी दुसरा एक कामगार नेमला. दुसरा कामगार नेमून मी ते काम त्या कामगाराकडून करून घेतलं आणि त्याला मी वेतन दिलं. मग आता याला मी दुसरं वेतन मी कसं काय देणार? मग पुन्हा ही गोष्ट राजाकडे. राजा म्हणाला, बरोबर आहे, एका कामाचं वेतन दोघाला देता येत नाही. मग पुन्हा हा गायवया करू लागला. महाराज, मी या कारखान्यामध्ये अनेक वर्षापासून काम करतो. अनेक वर्षापासून जेव्हा मी काम केलं ना, माझ्या हातातून एकही काम अर्धवट राहिलेलं असेल तर मला या मालकाने सांगावं. एकही काम या कारखान्यातलं अर्धवट ठेवलेलं नाही. मी काम सगळेच पूर्ण केलंय. पण काय करू, मी आजारी पडलो. एक आठवडा मी दूर राहिलो. परत आलो. परत आल्यानंतर मी वेतनाची मागणी केली. हे मालक मला वेतन मला देत नाहीत. माझी मागणी धुडकावली. काही करा, मला वेतन जर नाही मिळालं तर या माझ्या कुटुंबाची उपासमार होईल. माझं कुटुंब रस्त्यावर येईल. काही करा मालक, माझ्या परिस्थितीचा विचार करा, माझ्या निष्ठेचा विचार करा. त्या खेळातला राजा हे सर्व ऐकत होता. हे सर्व ऐकल्यानंतर दोन्ही बाजू ऐकून घेतल्या, मालकाच्या आणि त्या फिर्यादीच्या. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर त्याने जो निर्णय दिला, त्या राजानं, खेळातल्या राजानं जो निर्णय दिला, एकट्यानं निर्णय दिलेला नाही. त्याने आपल्या मंत्र्याचा सल्ला घेतला. सर्वांना विचारलं. सर्वांना विचारून त्यांनी न्यायनिवाडा केला. तो न्यायनिवाडा कसा आहे तो बघा. सर्वांना मी सांगू इच्छितो, आपल्या राज्यामध्ये काम न करणाऱ्या, काम अर्धवट सोडून देणाऱ्या कामगाराला वेतन द्या असा आपला कायदा सांगत नाही. तरीही या कामगाराची निष्ठा, या कामगाराची समर्पित भावना, या कामगाराची कटिबद्धता जर लक्षात घेतली आणि या कामगाराचं कुटुंब मालकाच्या कुटुंबाचा विस्तारित भाग आहे, म्हणून याला त्या राहिलेल्या आठवड्याचं वेतन देण्यात यावं. अशा प्रकारचा न्यायनिवाडा त्या खेळातल्या राजाने दिला. हा न्यायनिवाडा चाणक्यांना खूप आवडला. चाणक्य मधल्यामधून गदगदून गेले. त्यांना मनात वाटलं, सापडला. मला माझा आदर्श विद्यार्थी सापडला, मला माझा भावी राजा सापडला, म्हणून तो आनंदित झाला. याच्या पुढे बघा न्यायनिवाडा काय सांगतो. आणखी त्याच्या पुढचं वाक्य आहे, संपलेलं नाही. न्यायनिवाडा तो निवाडा तो असा देतात, आतापर्यंत आपल्या राज्यामध्ये असा कायदा नाही की काम न करणाऱ्याला वेतन द्यावं, पण याच्यानंतर पुढच्या काळामध्ये असा एक कायदा करा, जर एखादा कामगार आजारी पडलेला असेल, जर एखादा कामगार संकटामध्ये जर अडकलेला असेल, त्या गैरहजेरीच्या दिवशीचं सुद्धा वेतन देण्यात यावं, असा कायदा करावा. हा माझा आदेश आहे. हे मी गोष्ट सांगत नाही, एक खेळ सांगतोय. हा खेळ आहे. तक्षशिलेमधल्या विद्यार्थ्यांचा हा खेळ आहे. हा खेळ बघून आर्य चाणक्य खुश झाले. जवळ आले. जवळ आल्यानंतर, बाळा, तुझा मला न्यायनिवाडा खूप आवडला रे. तू किती गोड आहे ते.
किती हुशार आहेस, किती चाणाक्ष आहेस रे तू. आता तुला मी काही प्रश्न विचारतो, तू मला प्रश्नाची उत्तरं देशील का? देणार नाही आचार्य, तुम्ही आमचे आचार्य आहात, तुम्ही विचारा प्रश्न, तुमचा आदेश शिरसावंत आहे. पहिला प्रश्न विचारण्यात आला, माणसाचा सर्वात पहिला आणि चांगला मित्र कोण? आता काही जण वाटतं हे स्लोगन आहे. मित्रांनो, हे स्लोगन नाही, एक सूत्र नाही, नियम नाही कुठं ह्याच्यावर आलेलं, ही कथेतलं सार आहे. उत्तर मिळालं, माणसाचा सर्वात पहिला चांगला मित्र कोण असेल तर शिक्षण. चाणक्यांना हवं तसे उत्तर मिळालं. दुसरा प्रश्न बघा, कोणत्या माणसाला वर्तमान काळ आणि भविष्यकाळ नसतो? कोणत्या माणसाला वर्तमान काळ आणि भविष्यकाळ नसतो? लागलीच उत्तर आलं, आळसी माणसाला वर्तमान आणि भविष्यकाळ नसतो. कसलं उत्तर आहे? त्या शाळेतल्या त्या गुरुकुलातल्या विद्यार्थ्याचं उत्तर आहे. तिसरा एक त्यांनी प्रश्न विचारला, सौंदर्यालाही पराजित करण्याची ताकद कशात आहे? सौंदर्यालाही पराजित करण्याची ताकद कशात आहे? तुम्ही म्हणाल की सौंदर्याला पराजित करायची गरजच काय? आता काही ठिकाणी थोडी वादविवाद झालेल्या काही ठिकाणी की आर्य चाणक्य सौंदर्याच्या विरोधी होते. बघा, तुम्ही कुठतरी वाचला असाल, कारण स्वतः आर्य चाणक्य हे काळे होते, चंद्रगुप्त सुद्धा काळे होते. म्हणजे सौंदर्याच्या विरोधी आहेत का? नाही. पण त्यांनी त्याचा प्रश्न विचारला, त्या मुलानं उत्तर दिलं, सौंदर्यालाही पराजित करण्याची ताकद शिक्षणामध्ये आहे. कारण शिक्षण माणसाला लायक बनवितो, म्हणून तशी ताकद त्या शिक्षणामध्ये आहे. ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तर चाणक्याला हवी तशी मिळाली, पाहिजे तशी मिळाली. मग आता त्यांनी शेवटचा प्रश्न विचारला, बाळा तू किती हुशार आहेस रे, किती चाणाक्ष आहे तू, किती हजार बाबी तुझं गुण आहे तुझ्याकडे, तुझं आता मला शुभ नाम सांगशील ना? तर तो विद्यार्थी, तो मुलगा म्हणजे चंद्रगुप्त मौर्य. तो विद्यार्थी म्हणजे चंद्रगुप्त मौर्य. आर्य चाणक्याला विद्यार्थी सापडला, आर्य चाणक्याला भावी राजा सापडला. किती आनंद झालेला आहे हा द्विगुणित झालेला आनंद या चाणक्याच्या हृदयामध्ये माविनासा झाला आहे. मग आता पुढचं धोरण, आर्य चाणक्याच्या डोळ्यासमोरून तो झालेला अपमान कधीच जात नव्हता. त्यांची शेंडी जी होते ना, सुटलेली शेंडी, त्या सुटलेल्या शेंडीच्या केसाकडे बघायचं आणि ते प्रतिज्ञा आठवायचं. काय आठवायचं? मला ह्या मगध राजाच्या गादीवर माझा विद्यार्थी पाहिजे, माझा राजाच्या गादीवर पाहिजे, असं म्हणून आपल्या प्रतिज्ञेला तो आठवण करायचा. मग आता आदर्श विद्यार्थी मिळाला, भावी राजा मिळाला. मग आता आपलं ध्येय काहीतरी साध्य करत जावं. त्यांनी काय केलं बघा, एका दिवशी आपल्या काही विद्यार्थ्याला भेटलं. विद्यार्थ्याला भेटल्यानंतर त्याने एक योजना सांगितली विद्यार्थ्यांना. मुलांनो, आपल्याला एक स्त्री पुरुषाचे एक विद्यार्थी सेना तयार करायचा आहे. ह्या विद्यार्थी सेनेमध्ये मला तुमची गरज आहे, मला या हुशार विद्यार्थ्याची गरज आहे. त्यामध्ये एक विद्यार्थी, दोन विद्यार्थी तयार झाले. एक विद्यार्थी म्हणाला, आचार्य मी पुरुषाच्या सैन्यामध्ये भरती होण्यास तयार आहे. चाणक्य म्हणाले, तू तयार आहेस
पण तुझ्या कुटुंबाचं काय? तुझ्या आई वडिलाचं काय? तुझ्या आई वडिलाच्या संमतीशिवाय आणि आशीर्वादाशिवाय मी तुला याच्यामध्ये सामील करून घेणार. तो मुलगा म्हणतो, महाराज आचार्य, मी भरती होण्यास तयार आहे. मला वडील नाहीत, मी गरीब आहे. फक्त माझ्या आईची संमती मिळो किंवा न मिळो, पण मी त्या सैन्यामध्ये भरती होण्यास तयार आहे. पण चाणक्यांना कुटुंबाची जाणीव होती. कुटुंबाच्या दबावाला कसे मुले बळी पडतात हे त्यांना ते समजून होते. त्यांना जाणीव होती की एखाद्या गोष्टीमध्ये जर तुम्हाला यश मिळवायचं असेल, तुमचं स्वप्न जर पूर्ण करायचं असेल, तर तुम्हाला तुमच्या कुटुंबाच्या संमतीची गरज असते. संमती झाली तर 100% योगदान तुम्ही देऊ शकता. तर मग असं एका दिवशी त्या मुलानं आग्रह केला, महाराज तसं असेल तर तुम्ही माझ्या घरी चला, माझ्या आईची संमती घ्या, आणि जर माझ्या आईने संमती जर नाही दिली तरीही मी सैन्यामध्ये भरती होण्यास तयार आहे. होकार दिला. आणि चाणक्य त्या मुलाच्या घरी गेले. मुलाच्या घरी गेल्यानंतर त्या मुलानं अगोदर सर्व सांगितलेलं होतं. काय सांगितलेलं होतं? आमच्या आचार्याचे विद्यार्थी सेना आहे आणि त्या श्रेणीमध्ये मला भरती व्हायचं आहे. मग ह्याच्यामुळे थोडं तिचं कुटुंब होतं, तणावाखाली कुटुंब होतं. आचार्य आत घरात गेले. तणावाची स्थिती त्यांना समजली. समजल्यानंतर आईचा राग त्या गुरुवर, आईचा राग त्या चाणक्यावर. आई अशी रोखून बघू लागली, ह्या आचार्यामुळं माझा मुलगा पागल झालेला आहे, ह्या आचार्यामुळं माझा मुलगा सैन्यामध्ये भरती होणार आहे असं तिला समजलं. आणि तिच्याकडे जेवढे काही वाईट चांगले जेवढे काही शब्द असतात त्या सगळ्या शब्दाचा भडीमार ती आर्य चाणक्यावर करू लागली. ती म्हणू लागली, आचार्य, हा तुमचा कसला राष्ट्रवाद, कसली तुमची सेना? ह्या माझ्या मुलाचं वय खेळायचं वय आहे आणि खेळाच्या वयामध्ये राष्ट्रवाद, ह्या खेळाच्या वयामध्ये सैन्यामध्ये भरती. विनाकारण युद्धात हे तुम्ही जे रणशिंग फुंकलात ना, हे थोतांड रणशिंग आहे. हे रणशिंग दिशाहीन आहे आणि या दिशाहीन युद्धासाठी तुम्ही जे विद्यार्थी भरती करतात ना, ते तुम्ही पाप करीत आहात. आम्ही गरिबाचे लेकरं आहोत. माझं पोरग एकुलते एक आहे, याला बाप नाही, शेळ्या राखतोय. बघा मी हळूहळू पुढे जातोय बघा, चंद्रगुप्ताकडे मी जातोय. तो पूर्वी कसा होता, हा शेळ्या राखतोय, मेंढ्या राखतोय, यावरती आमच्या सगळं कुटुंबाचं गुजराण होत असतंय आणि आमचा बहिष्कार सुद्धा ह्या मुलावरच आहे. आणि तुम्ही याला मृत्यूच्या गाडीमध्ये तुम्ही घेऊन जाता. बरेच क्रुद्ध व्हायचे, आक्रोश करून तिनं हे म्हणू लागले. हे सहज म्हणले नाही ती आई, कारण तिला वाटलं ना आता आपल्या मुलाचा बळी जातो, आपला मुलगा सैन्यात भरती होतो म्हणजे तो आता संपतो, तो आता मरतो, मग आमचं काय? गर्भघडीत आई झाली, आक्रोश करू लागली. चाणक्य खूप संयमी होते. चाणक्य कधीच भावनाशील होत नव्हते. निर्भय निडर माणूस. शांतपणे त्याने सगळं ऐकलं, पूर्ण ऐकून घेतलं. आईचा राग शांत झाला, आईचं बोलणं शांत झालं. हळूच ते उद्गारले. काय उद्गारले बघा? मला वाटतं मी चुकीच्या घरी आलेलो आहे. मला वाटतं ज्या मी आईशी बोलतोय त्या आईला मात्रत्व कळत नाही. चला आपण चुकीच्या घरी आलो, निघून जाऊया असं म्हणतात त्या आईला वाईट वाटलं. आचार्य, काय म्हणालात तुम्ही? मात्र तुम्हाला कळत नाही? मी आई आहे या मुलाची, म्हणून माझा आक्रोश होतोय. तुम्ही म्हणताय की या आईला मात्र तो कळत नाही. मी जन्म दिला आहे या मुलाला, मी माता आहे या मुलाची, या मुलाच्या वेदना मला कळतात आणि तुम्ही असं काय म्हणता?
मातृत्वाचा तुम्ही अपमान करता, तुम्ही हे सर्व बोलू लागले. पुढे चाणक्य काय म्हणतात पहा. मागे एखाद्या आईवर हल्ला होत असेल आणि मुलगा दूर जाऊन हात बांधून जर थांबत असेल तर तो पुत्र नव्हे. आज आपली भारत माता, आज आपलं मगध राज्य संकटामध्ये सापडलेलं आहे. मगध राज्य म्हणजे आपली मातृभूमी आहे. हे मातृभूमी, ही जमीन आपल्याला आपलं पालन पोषण करते. अन्नदाते ही आपली जमीन आहे, ही माता आहे. हे माता धोक्यात आहे. ह्या मातेवर पश्चिमेकडून येणाऱ्या अलेक्झांडरचं, सिकंदरचं आक्रमण होणार आहे. याचं रक्षण करायला नको. कसली माता आहेस तू? एकटी माता आहेस तू? पहिली माता ही आहे. ह्या मातेचं रक्षण करण्यासाठी मी, तू आणि तुझा मुलगा मला हवाय. तुझा मुलगा मला हवाय, एक पुत्र म्हणून हवाय. तू हे काय म्हणतेस? एवढं सगळं झाल्यानंतर सगळीकडे शांतता, सर्व स्तब्ध. स्तब्धता संपल्यानंतर चाणक्य पुन्हा वैतागून म्हणतात, या तुम्हा लोकांना, लक्षात घ्या, या तुम्हा लोकांना मातृत्व काय, राष्ट्रवाद काय आहे हे समजण्या इतके, मातृभूमी काय आहे हे समजण्या इतकी प्रगल्भता तुमच्याकडे नाही. चाललो मी, निघालो. गरज नाही मला तुझ्या पुत्राची. निघालो मी आता पुढे. हे त्या मुलांना ऐकलं जवळ बसलेल्या. तो मुलगा म्हणतो, मुलाला राग आला, कारण आपल्या गुरुला ती आई काय काय म्हणते, त्याचा राग आला त्या मुलाला. तो मुलगा म्हणतो, आई हे काय म्हणतेस तू? हे माझे गुरु आहेत, हे माझे आचार्य आहेत, ते माझी ही तुझी परवानगी घेऊन जाण्यासाठी आलेले आहेत, हे संमती घेण्यासाठी आलेले आहेत, आणि तू यांना अपमान करतेस, तू यांना नकार देतेस. काय बोलतेस तू? मी सैन्यामध्ये भरती जाण्यास मी तयार आहे, मी भरती होणार आहे. ही माझी मातृभूमी आहे, मला इथं मला रक्षण करायचे आहे, मी जाणार आहे. हे त्या मुलाचं बोलणं मातेनं ऐकलं. माता ही स्तब्ध झाली. मातेला वाटलं आपण विनाकारण या आचार्याला एवढं सगळं बोललो. एवढं सगळं बोलल्यावर खजील झाली. खजील झाल्यानंतर ती माता म्हणाली आचार्याला, आचार्य मला माफ करा. काही झालं तरी आम्ही गरीब लोक आहोत, मोहाला बळी पडणारे आम्ही माणसं आहोत. तुम्ही जे म्हणताय ना रक्षण करायचं आहे, देते मी माझा मुलगा. तुम्ही माझ्या मुलाला घेऊन जा, सैन्यामध्ये भरती करा, पण त्याच्या अगोदर आत या. तुम्ही रागराग करू नका, बाहेर जाऊ नका, तुम्ही आत या, जलप्राशन करा, अन्न ग्रहण करा, आणि खुशाल गुन्ह्या गोविंदाना तुम्ही माझ्या मुलाला घेऊन जाऊ शकता. अरे चाणक्याला माहित, अरे चाणक्य हसले. माते मला माहित होतं तुझी परवानगी जरी नाही मिळाली असती तरीही मी तुझ्या मुलाला सोबत घेऊन गेलो असतो, पण तुला आणि या मुलाला मला अशी जाणीव करून द्यायची होती की एकदा सैन्यात भरती झाल्यानंतर विचार बदलला की काही मुलं सैन्यातून पळून येतात. मग ह्या तुझ्या मुलाला जेव्हा वाटलं आता सैन्यातून पळून जावं, तेव्हा सगळे पळून जाण्याचे दोर कापले जातील, अगदी तुझं घर सुद्धा. म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला मी असे शब्द वापरलेले आहेत. बघा, एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी तुमचं स्वप्न जर पूर्ण करायचं असेल तर बघा इथं पुन्हा शेवटी सूत्र येते. आपण जे म्हणतो ना स्लोगन वगैरे, आपण जे वाचतो बघा युट्यूबवर, त्याच्यामध्ये गेलं तर आपल्याला लक्षात येते की ते स्लोगन कुठले आहेत. पण आपल्याकडे कथा आहेत. मी फक्त स्लोगन निवडलेलं नाही, मी कथा निवडलेली आहे. मग ही कथा अशी सांगते, तुमच्या स्वप्नांची जर पूर्ती करायची असेल कुटुंबाला सहभागी करून घ्या. कुटुंब जर सहभागी असेल
तर तुम्ही त्या प्रयत्नामध्ये 100% योगदान देऊ शकता. आणि कुटुंबाचं जर 100% जर योगदान जर असेल तर तुमचं स्वप्न पूर्ण होणार. मग आता मला सांगा, तो मुलगा कोण आहे? तो मुलगा आहे चंद्रगुप्त मौर्य. आता ह्या पुस्तकामध्ये बघा 30 कथा दिलेल्या आहेत. ही 30 कथा मी जेव्हा वाचल्या ना, ह्याचा क्रम कसा मला कळेनासा झाला मला ढगेस. कारण ह्या कथेला क्रम नाही, कुठलीही कथा कुठेही दिलेला आहे. पण थोडं मला वेळ मिळाला, कालचा मला रविवार मला मिळाला, त्या कथेला मी क्रम दिलो सर, आणि त्या क्रमाने मी जाणार आहे. सगळ्या कथा सांगणं शक्य नाही, पण कथा सांगत सांगत आपण सूत्र घ्यायचं आहे. आपल्याला तो नियम शिकायचा आहे, ती नियमावली आपल्याला शिकायची आहे. तर बघा, त्या चंद्रगुप्त मौर्याला चाणक्याने घेऊन गेलो. 7 वर्ष कठोर असं त्याला प्रशिक्षण दिलं. 7 वर्ष. ह्या 7 वर्षामध्ये सगळ्या प्रकारचं शिक्षण त्यांनी त्या चंद्रगुप्त मौर्याला दिलेलं होतं. आणि शिक्षण घेऊन घेऊन अखेर तो एक चांगला योद्धा बनला, बलदंड योद्धा तो बनला. हे सगळं बनत असताना इथं चाणक्याला मात्र तारेवरची कसरत करावी लागली. ती कसरत कशी आहे बघा. राजा धनानंद हा खूप जुलमी राजा होता. त्याला हटविणं एवढं सोपं नव्हतं. कारण राजा धनानंदाच्या शेजारी जे महापद म्हणूया त्याला आपण, महापद शब्द इतिहासामध्ये 16 महापद आहेत. महाजनपद हा असा शब्द आहे. 16 महाजनपदे. त्यापैकी अनेक राजाला त्याने आपल्याशी करून घेतलेलं होतं. एवढ्या काळामध्ये आर्य चाणक्याने धनानंदाला सुधरविण्याचा प्रयत्न केला. अनेक प्रकारचे सूत्र सांगितले, नियमावली सांगितली, धोके सांगितले, पण धनानंदानं कधीच ऐकलेलं नाही. मग आता चाणक्याला प्रतिज्ञा पूर्ण करायची आहे. चंद्रगुप्त मौर्याला आता गादीवर बसवायचं आहे, सिंहासनावर बसवायचं आहे. एवढं सोपं नाही. पहिलं युद्ध सुरू झालं. चंद्रगुप्त मौर्यांनी एक छोटीशी सेना तयार केली. आर्य चाणक्याने धनानंदाचे काही मंत्री फोडले. त्या मंत्र्याला सोबत घेऊन एक छोटंसं युद्ध केलं. त्या युद्धाचा उल्लेख माझ्या माहितीनुसार, आता मी याला काही संदर्भ ग्रंथ मी बरेच वाचलेले आहेत. मी एकच पुस्तक वाचले नाही मित्र, एका पुस्तकावर शक्य नाही एवढं सगळं सांगतो. तर बघा, त्याच्यामध्ये जे युद्ध झालं सुरुवातीचं, एक छोटंसं युद्ध होतं. छोटंसं सैनिक घेऊन त्याने त्या धनानंदावर हल्ला केला. तर तो हल्ला कसा होता बघा. जेव्हा एखाद्या राज्यावर हल्ला करायचा असतो, जेव्हा एखाद्या राज्याला पराभूत करायचा असतो, तेव्हा मग त्यांनी काय केले बघा. चाणक्य आणि चंद्रगुप्त मौर्यांनी छोटीशी सेना घेऊन डायरेक्ट एकदमच पाटलीपुत्रावर हल्ला केला. पाटलीपुत्र म्हणजे आता पटना शहर, पाटणा म्हणतो आपण त्याला, दक्षिण बिहारमध्ये असलेलं. त्याच्यावर एकदम हल्ला चढविला. पण त्यांचं सैन्य जास्त होतं धनानंद, आणि त्या युद्धामध्ये पहिला पराभव झाला बघा. पहिला पराभव त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये. एवढं सगळं असून सुद्धा पण सेना कमी होती. मग त्याच्यानंतर काय झालं बघा. त्याने बाजारामधून असे फेरफटका मारत होते बघा. माणूस कुठून काय शिकतो. बाजारामधून फेरफटका मारत असताना रस्त्याच्या कडेला गरीबाचं घर होतं. आई स्वयंपाक करत होती, भाकरी करायची. ती भाकरी फुगलेली असायची. 2-3 लेकरं सोबत बसलेली असायची. एवढं म्हणजे ते असं टकमक तिकडे बघायच्या आईकडे. आईनं दुर्डीमध्ये भाकर टाकली की ती उचलायचं, खायला सुरुवात करायची. मग त्या एका छोट्याच्या मुलानं काय केलं, भाकर उचललं. भाकर उचलून पटकन त्या फुगलेल्या भाकरीला असं बोटानं दाबलं. त्या मुलाचा हात भाजला. त्या मुलाचा हात भाजला. का भाजला? त्या भाकरीच्या मध्यामध्ये त्यानं बोट दाबलं. भाकर त्याने कडला धरलेली नाही, मध्यामध्ये बोट दाबलं आणि त्याला ते पोळलं गेलं. पोळलं गेल्यानंतर आई काय म्हणते बघा. आणि जवळच चंद्रगुप्त मौर्य, आचार्य चाणक्य आणि त्यांचे काही शिष्यगण थांबलेले आहे. ती आई म्हणते, कळत नाही तुला, तू चंद्रगुप्तासारखा मूर्ख आहेस का?
बघा लक्षात ठेवा बरं का, वाक्य बोलणं कसं आहे ते. गरीब कुटुंब आहे, त्यांचे कानं तिकडे आहेत. तू चंद्रगुप्त मौर्यासारखा तू मूर्ख आहेस का? सीमेवर हल्ला करायचं सोडून तू एकदमच पाटलीपुत्रावर हल्ला केलास. ती चूक तू पुन्हा करतोस का? हे वाक्य ऐकू गेले चंद्रगुप्ताच्या कानावर, आर्य चाणक्याच्या कानावर ऐकू गेली. आणि त्यांना आपली चूक कळाली. अरे आपलं सैन्य एवढं बलदंड होतं, संख्या जरी कमी असली तरी आपलं सैन्य बलदंड होतं, प्रत्येक योद्धा जबरदस्त होता. पराभव झाला का? याच्यामुळे पराभव झाला कारण एखाद्या राज्यावर हल्ला करायचा म्हणजे अगोदर सीमेवर हल्ला केला पाहिजे, सीमेचे गावं काबीज केले पाहिजे. त्याने एकदमच हल्ला केला राजधानीवर. हे सगळ्यात मोठी चूक झाली. मग सगळ्यात मोठी ही चूक झाल्यानंतर पुन्हा आर्य चाणक्यांनी आपले प्रयत्न चालू ठेवले. अलेक्झांडर भारताच्या पश्चिम किनाऱ्यापर्यंत कसा कसा आला, एवढा प्रांत तो कसा जिंकला, तेवढ्या लांबला माणूस. चाणक्याने याचा अभ्यास केला. चाणक्याच्या लक्षात आलं की अलेक्झांडरच्या सिकंदराच्या सैन्यामध्ये काही 20 कन्या होत्या. मग त्या 20 कन्या काय करायच्या? आता 20 कन्या कशाला म्हणून मी थोडं तुम्हाला सांगतो. मी तर काय होतं बघा, त्या काळामध्ये सैन्यामध्ये एक वेगळी फलटण असायची, 20 कन्याची फलटण असायची. आता कित्येकांना माहित आहे, पण आता पुस्तकात थोडं सांगणं आवश्यक आहे, मी सांगणार आहे. तर ते फलटण कशी असायची बघा, त्याच्यामध्ये अनेक तरुणी असायच्या. त्या तरुणीनं काय जेवण करावं, काय खावं प्यावं, हे सगळं त्या राजाच्या मनावर असायचं. मग याचा सगळा त्यांनी चाणक्याने अभ्यास केला. मग चाणक्याने काही 20 कन्या तयार केल्या. या 20 कन्याला आपल्या राज्यामध्ये वाढविलं. त्यांनी रोज काय खायचं, काय प्यायचं हे चाणक्याच्या मनावर होतं, चंद्रगुप्त मौर्याच्या मनावर होतं. ह्या 20 कन्येच्या जे जेवण होतं ना, 20 कन्याचं जेवण, ती 20 कन्याचं जेवण आचार्य चाणक्य आपल्या आचार्याला सांगून बनवित असत. त्या जेवणामध्ये थोडं 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 विष टाकत होते. मरून जायचं नाही, एकदम मऱ्यासारखं विष टाकायचं नाही, थोडं 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 विष टाकायचं. असं अनेक दिवस त्या मुली, त्या तरुणी अन्नासोबत विष खायच्या. त्यापैकी काही मुलींना माहीत नसत की आपल्या अन्नामध्ये विष आहे म्हणून. त्या मुलींना शत्रू राष्ट्रामध्ये पाठवून द्यायच्या, राजाजवळ पाठवून द्यायचं, सेनापतीजवळ पाठवून द्यायचं, आपल्या भावपाशात त्यांना घ्यायचं, रतिक्रीडेमध्ये मग्न व्हायचं आणि त्यांना चुंबन द्यायचं. त्या चुंबनामधून त्या समोरच्या व्यक्तीच्या तोंडामध्ये विष जातं. अशा प्रकारच्या आख्यायिका आहेत. आणि समोरला सेनापती, समोरला राजा हा ठार मारला जाईल. ही कला कोणाची होती? सिकंदराची कला होती. ही कला होती अलेक्झांडरची. ही कला चाणक्याने शिकली आणि चाणक्याने शिकून आपल्या राज्यामध्ये काही 20 कन्या तयार केल्या. ह्या 20 कन्या शेजारच्या राज्यामध्ये पाठवून दिल्या. त्या कोणत्या राज्यामध्ये पाठवून दिल्या? जे राजे धनानंदाला पहिल्या युद्धामध्ये मदत केलेले होते त्या राजाला पाठवून दिलं, त्या सैन्यामध्ये पाठवून दिलं, त्या विरोधाच्या सेनापतीकडे पाठवून दिल्या. मग त्या 20 कन्येच्या मदतीनं हळूहळू आर्य चाणक्याने शूरवीर असणारे सेनापती सैन्य विरोधात संपून टाकले. काय चालाय बघाय, काहीच न करता. आणि तो एक काळ असा होता, प्रत्येकाला विश्वासामध्ये घेऊन ठार मारलं जात होतं. चाणक्याची एक रणनीतीच होती, प्रेमात घ्यायचं, गोडीत घ्यायचं, विश्वासामध्ये घ्यायचं, त्याला संपवायचं. पण या संपवण्यामागे फक्त त्याचा एकच उद्देश, माझ्या राज्याचा उत्कर्ष व्हावा, आमच्या देशाचा उत्कर्ष व्हावा, माझ्या देशाची प्रगती व्हावी. वाईट कामासाठी त्यांनी कधीही विष करण्याचा वापर केलेला नाही. आता काही ठिकाणी त्यांच्यावर टीका होते, त्या बऱ्याच अंशी खोट्या आहेत. पण अशा 20 कन्या पाठवून देऊन त्या विरोधकाला संपवण्याचं कारस्थान सुरू झालं
आणि एक वेळेस सीमा ताब्यात घेत धनानंदावर एकत्रितपणे हल्ला झाला. धनानंदाचं राज्य कोसळलं, त्याचं सिंहासन कोसळलं. सिंहासन कोसळल्यानंतर चंद्रगुप्ताला त्या सिंहासनावर आरूढ करण्यात आलं. त्याला त्या ठिकाणी गादीवर बसविण्यात आलं. बघा, सत्तेचा पट कसा पालटतो. सत्तेचा पट जर पालटला ना, राजाचा रंक होतो आणि रंकाचा राजा होतो. याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे हे आहे. मग थोडं पुढच्या भागाकडे आपण जाऊया. चंद्रगुप्त मौर्य खूप काही आहे सांगण्यासारखं. आपली जर इच्छा असेल तर एक दोन भाग मी घेऊ शकतो, नसेल तर एक 5 मिनिटामध्ये मी संपतो. चालेल? कारण कसं आहे, आर्य चाणक्य सांगणं साधी गोष्ट नाही. आर्य चाणक्याचा इतिहास हा 15 खंडामध्ये विभागलेला आहे. 6000 सूत्र आहेत. आता खरं पाहिलं तर इथं थोडा वेळ जास्त गेला सुरुवातीला. मला हवा होता तो, पण तुमचा नाईलाज आहे. तुम्ही कष्ट सहन करत आहात, माझं तुम्ही सहन करत आहात. पुन्हा एकदा विनंती करतो, 5 मिनिट थांबूया आणि मी या ठिकाणी 5 मिनिटामध्ये विराम घेतो. कारण कसं आहे, याला आपण एक सिरियल ठेवलेलं आहे. सर शेवट खूप आहे चांगला, पण आता काय करणार, वेळ कमी आहे. कधी वेळ आला तर पुन्हा बघूया पुढच्या वेळेस. मग सिंहासनावर आरूढ झाले चंद्रगुप्त मौर्य. सिंहासनावर आरूढ झाल्यानंतर तिथं काही एक आज्ञा पुकारल्या जात होत्या. तेव्हा आर्य चाणक्य चंद्रगुप्त मौर्य राजा झाल्यानंतर आर्य चाणक्य त्या राजाचे पंतप्रधान झाले. मगध राजाचे पंतप्रधान झाले. पंतप्रधानाला काही आज्ञा द्यायचा अधिकार होता. आज्ञा द्यायचा अधिकार होता. मग त्याने एक आज्ञा दिली. आज्ञा काय होती बघा, एक त्याने फरमान सोडायला सांगितलं. चाणक्य म्हणाले चंद्रगुप्ताला, तुम्ही हे 2 ते तुम्ही फरमान सोडा. पहिलं फरमान सोडलं, राजा धनानंदाला दरबारात उभे करा. राजा धनानंदाला दरबारामध्ये उभे केलं, कारण पराभव झाल्यानंतर त्याला साखळदंडामध्ये अडकवून टाकलेलं होतं. समोर उभे केले. समोर उभे केल्यानंतर चाणक्य फक्त त्याच्या डोळ्याकडे पाहत होता. त्या धनानंदाच्या डोळ्यामध्ये फक्त आणि फक्त भीती होती. मग एक आदेश सोडला त्या काळामध्ये. तो आदेश कसा होता बघा, की या धनानंदाचं काय करायचं. मग चाणक्याने बोलायला सुरुवात केली. मग सम्राट चाणक्य, बोला, तुमची शेवटची इच्छा काय आहे. बोल, तुझी शेवटची इच्छा काय आहे. बोल, तुझी शेवटची इच्छा काय आहे. हे वाक्य 2-2, 3-3 वेळेस चाणक्य उच्चारत होते. कारण धनानंद जेव्हा आपल्या लोकांना मृत्यूदंड द्यायचा, तेव्हा 2-2 वेळेस, 3-3 वेळेस ते उल्लेख करायचे. काय म्हणायचा तो धनानंद, बोल, तुझी शेवटची इच्छा काय आहे. असं म्हणू त्या धनानंदाच्या जखमेवर मीठ चोळायचं काम चाणक्य करीत होता. त्याला फक्त समोर मृत्यू दिसत होता. धनानंदाला दरबारातल्या प्रत्येकाला वाटत होतं की आता याचा मृत्यू अटळ आहे. ह्याचा एवढा भीषण मृत्यू होणार आहे. सगळ्या देशाला याच्या मृत्यूची वेदना झाली. असा भयान मृत्यू होईल असं सर्वांना वाटलं. थोड्या वेळानं चाणक्य काय म्हणाले बघा, धनानंदाला ध्यानधारणा करता यावं म्हणून, उर्वरित आयुष्य निभावता यावं म्हणून धनानंदाला वनवासात पाठवून द्यावं. सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. एवढा हा जुलमी राजा, ह्या जुलमी राजानं चाणक्याच्या वडिलाला मृत्यूदंड दिलेला होता. ह्या धनानंदानं सगळ्याला लुबाडलेलं होतं. मग याला शिक्षा अशी का. दरबारात इथून उभे राहिला मंत्री, महाराज काय निर्णय देताय तुम्ही. हा जुलमी माणूस आहे आणि काय निर्णय देताय तुम्ही. अगदी योग्य मी निर्णय दिलेला आहे.
तुम्ही आता या धनानंदाला जंगलामध्ये पाठवायचं प्रस्थान करा आणि पाठवित असताना त्याचं प्रस्थान करीत असताना त्याच्या केसालाही धक्का लागणार नाही अशी काळजी घ्या. हा पुढचा आदेश. मंत्री गडबडून गेले. असं काय म्हणता? याला जर तुम्ही जंगलामध्ये पाठवून दिलात, वनामध्ये ध्यान धारण्याला जर पाठवून दिलात, तो परत एकदा आपला दगा का करणार, आपल्यासोबत दगा फटका का करणार नाही? हा आपल्याला धोका देऊ शकतो. हे तुम्हाला कसं कळत नाही आचार्य? मला सगळं कळतं हे, म्हणूनच म्हणतोय याला जेव्हा वनामध्ये पाठवून द्यायचे आहे तेव्हा त्याच्यासोबत माझे 2 गुप्तहेर असणार आहेत. याच्या प्रत्येक हालचालीवर माझ्या गुप्तहेराचं ध्यान असणार आहे. आणि जर थोडाही जर संशय निर्माण झाला तर त्याचा मृत्यू प्रतीक्षा करेल. असं करून त्याला जंगलामध्ये पाठवून गेलं. मग शेवटी राजे काय म्हणतात बघा, चाणक्य काय म्हणतो, त्याने जरी आपल्या धोका दिला त्याचा मृत्यू प्रतीक्षा करणारच आहे. पण काही म्हणा, धनानंद हा राजा होता. राजाला राजासारखंच वागवलं पाहिजे म्हणून मी हा आदेश दिलेला आहे. धनानंद दुबळाय, पराजित झालेला आहे, पराभूत झालेला आहे. मग अशा पराभूत झालेल्या दुर्बल माणसावर सत्ता जर मी गाजवली तर या मगध सम्राटाचा अपमान आहे. हा अपमान मी कदापि होऊ देणार नाही. आणि तुम्ही ह्याला आता जंगलामध्ये घेऊन चला. त्याला तिकडे जंगलामध्ये घेऊन गेले. झाले 2 मिनिट घेणार आहे. आणि दुसरं होता आदेश, चंद्रगुप्ताच्या मामाला दरबारामध्ये हजर करा. चंद्रगुप्ताचा मामा दरबारामध्ये हजर झाला. चंद्रगुप्ताला आनंद वाटला. एवढ्या वर्षापासून मी बाहेर आहे, आईची भेट नाही, मामाची भेट नाही, म्हणून तो झुकला आणि चरणस्पर्श केला. तिसरा आदेश, तिसरं प्रमाण, चंद्रगुप्ताच्या आईला हजर करा. चंद्रगुप्ताच्या आईला हजर करण्यात आलं. राजबिंड आपल्या पुत्राचं रूप पाहून आई हरकून गेली, माता हरकून गेली. काय बोलावं तिला कळेल असं झालं. इकडे चंद्रगुप्ताचा आनंद गगनात मावेनासा झाला. आज मी माझ्या आईला भेटतोय. कित्येक वर्षापासून मी माझ्या आईच्या कुशीपासून दूर आहे असं म्हणून त्याने आपल्या आईला कवटाळलं, शीर्षार्थांग दंडवत घातला. एवढं सगळं चालू असताना चाणक्य आईजवळ आले. आईजवळ येऊन म्हणाले, माते, तुझा हुशार बुद्धिमान मुलगा तू मला दिलेस. आज माझ्या सगळ्या अपेक्षा पूर्ण झाल्या. आज मी कृत्य झालेलो आहे, धन्य झालेलो आहे. माता, तू महान आहेस. मग आई म्हणते, आचार्य, तुम्ही माझ्या मुलातलं गुण ओळखलात, गुण ओळखून त्याला तुम्ही प्रशिक्षण दिला. तुम्ही जोहरी आहात, ह्या हिऱ्याला तुम्ही घडवला, तुम्ही महान आहात. हा आईचा संवाद चालू असतानाच जवळ जो मामा होता ना, मामा, तो जवळचा मामा समोरच्या आसनावर चाललेला होता. आसनावर बसण्याचा प्रयत्न करणार एवढ्या चाणक्याची नजर गेली. थांबा, पुढे जायचं नाही. तुम्हाला कोण आज्ञा दिली आसनावर बसण्याची? थोडं थांबा. सगळ्याला प्रश्न पडला की चाणक्याने चंद्रगुप्ताने ह्या सगळ्याला बोलून घेतलेलं आहे आणि बसू नका म्हणतात, हे असं काय होत आहे? मग पुन्हा चंद्रगुप्त मौर्य म्हणाले, महाराज काय झाले, थोडं मला सांगा. नाही, ते तुला माहित नाही. ह्या माणसानं एका मुलाला शिक्षणाचा अधिकार नाकारलेला आहे. आणि जर एखादा माणूस शिक्षणाचा अधिकार एखाद्याला नाकारतो, ह्याच्यावर पातक कोणतंच नाही, ह्याच्यावर पाप कोणतंच नाही. हे फक्त चंद्रगुप्ताच्याच आईला कळालं, दुसरं कुणालाही कळालेलं नाही. चंद्रगुप्त म्हणतात, महाराज काय झाले, काय प्रकार आहे मला सांगा. आणखी तुझ्या लक्षात आलेलं नाही तर आता ऐक. हा शिक्षणाचा अधिकार हिरावून घेतलेला माणूस आहे. ह्याला माझ्या समोर सुळावर चढवा आणि ह्याला एवढे हाल हाल करून मारा, ह्याला तुम्ही एवढ्या वेदना द्या
ह्या देशाला वेदना समजल्या पाहिजेत असा हा पापी माणूस आहे. मग चंद्रगुप्त मौर्य म्हणाले, महाराज माझ्या मामाची जर काही चूक असेल तर त्यांच्या वतीने माफी मी मागतो, पण काय झाले मला सांगा. त्यांनी पुन्हा सुरुवात केली, ऐक चंद्रगुप्ता ऐक, जेव्हा मी तुझ्या आईची अनुमती घ्यायला मी तुझ्या घरी आलो होतो, तुझ्या मी आईला समजावून सांगितलं, आईनं सगळं ऐकलं, आईला कळलं, आईनं संमती दिली. पण थोडं मी बाहेर आल्यानंतर तुझा मामा मला वाटेत भेटला. तो मामा काय म्हणाला माहिती आहे तुला? ऐक, मामा म्हणाला, हा चंद्रगुप्त मौर्य माझा भाचा आहे, तो शेळ्या राखतोय, मेंढ्या राखतोय, तुम्ही जर त्याला घेऊन गेलो तर माझ्या पोट्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो, माझं घर कोण सांभाळणार आहे, मला कोण सांभाळणार आहे, माझी अवस्था कशी होईल. आणि तुम्हाला जर चंद्रगुप्ताला घेऊन जायचं असेल तर मला मोठी रक्कम द्या आणि त्या मोठ्या रकमेमध्ये मी आनंदाने राहतो, तुम्ही चंद्रगुप्ताला कुठेही घेऊन जावं, काही हरकत नाही. तेव्हा मला बघा चंद्रगुप्त पुढे जाऊन काय म्हणतात, तेव्हा मला तुझ्या मामाला मोठी रक्कम देण्यासाठी माझ्याजवळ जेवढे पुस्तकं होते सगळे पुस्तकं मला विकावं लागले. मी जेवढे काही टिपणं काढलेले होते सगळे ज्ञानाचे टिपणं, सूत्राचे टिपणं मला विकावं लागले आणि भरी मोठी रक्कम गोळा करून तुझ्या मामाच्या पदरात मला टाकावं लागलं. तुला मला विकत घ्यावं लागलं, तुला ज्ञानी करण्यासाठी माझं ज्ञान विकावं लागलं. हा तुझा मामा पापी आहे आणि या पापी मामाला फाशी दिलीच पाहिजे. दरबार आवाक होऊन गेला मित्रांनो, दरबार सगळा आवाक होऊन गेला. स्थानिक पुढे जाऊन काय म्हणतात बघा, जेव्हा एखाद्या समाजाला शिक्षणाची जर संधी नाही मिळाली, खूप मोठा अनर्थ समाजामध्ये घडत असतो, पण तो लोकांना दिसत नाही म्हणून ते संदेश देतात. म्हणून ते सांगतात की शिक्षणाचा अधिकार शिक्षण हिरावण्याचा अधिकार कुणालाच नाही. आणि शिक्षण हिरावून घेणाऱ्याला त्या काळामध्ये कशी शिक्षा होती आणि आता कोणती शिक्षा आहे विचार करा. तर मित्र हो, या चाणक्याच्या कथा भरपूर आहेत. माझ्या माहितीनुसार मी माझ्या नियोजनाप्रमाणे केलेलं होतं, पण सुरुवातीला वेळ गेला, लाईट नव्हती, खूप माझा अर्धा तास गेला कदम सर. कदाचित ह्या पुढच्या अर्धा तासामध्ये मी पुढच्या बऱ्याच कथा आणि सूत्र नियम तुमचे जे म्हणतात ना स्लोगन, त्या स्लोगन तुम्हाला उदाहरणासहित मी सांगितलं असतं. तरीही लाईट नाही, गरमी होते, उकडा होते, माझ्यासाठी आर्य चाणक्यासाठी तुम्ही त्रास सहन केला म्हणून मी तुमचे सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि सर्वांना धन्यवाद देतो. तुम्ही हे त्रास सहन केला, मला क्षमा करा आणि आपल्या सर्वांचे आभार मानून मी या ठिकाणी माझं विवेचन थांबवतो. जय हिंद. म्हणून सुरुवातीला म्हणून नाटक उभा करता येईल म्हणून प्रज्ञाला वेळ. धन्यवाद. नाही, आर्य चाणक्य आपण ऐकतो. आर्य चाणक्याने अनेकांना कशा पद्धतीनं बदलायला भाग पाडलं, आपण या नाटककारालाही बदलायला भाग पाडलो. हरकत नाही. अवघ्या 10 मिनिटांमध्ये आपला कार्यक्रम आपण संपवणार आहोत, कारण अंधार पडलेला आहे, बऱ्याच जणांना घाई आहे. तर या वाचक संवादामध्ये खूप सुंदर असं विवेचन बिराजदार सरांनी केलेलं आहे. ज्यांना कुणाला काही या संदर्भाने चर्चा करायची आहे, लवकरात लवकर नेमका प्रश्न, नेमकं विचारच या ठिकाणी मांडा, कारण वेळ त्यांनी जास्त घेतलेला असं म्हणणं आहे. या आजचा आर्य सर आपलं सरांनी इतक्या उत्कृष्ट पद्धतीनं आपल्यापुढे जे मांडलेलं आहे, यावरून मला असं वाटतं की सरांच्या हाताखाली जे विद्यार्थी शिकत असतील ते खरंच भाग्यवान असतील. ओके, चला नेक्स्ट कोणी. आणि कुणाचं काही मत, कुणाला आम्हाला वेळ मिळाली, अंधारात आम्हाला बघितलं नाही असं कोणी. हा अध्यक्ष महोदय या. तर या ठिकाणी
बऱ्याच वेळेला असं होतं साहेब, बोलणारा वक्ता जास्त बोलला की चर्चा कमी होते, अंधार पडलं की चर्चा कमी होते. तर हा अंधार आपल्याला दूर करायचा आहे, म्हणून हा वाचक संवाद चालू आहे. या विचारांचा प्रकाश आपल्याला पसरवायचा आहे. तेव्हा या चर्चेच्या नंतर आपण उपस्थितांना जन्मदिनाची ग्रंथभेट देणार आहोत. ग्रंथभेट देत असताना या ठिकाणी ज्यांनी आपली जन्मतारीख नोंदवलेली आहे त्यांना ही ग्रंथभेट मिळेल. नोंदवायला बऱ्याच वेळेला बऱ्याच जणांच्या तारखा राहून चाललेल्या आहेत. माझ्याकडे नाही आहे, दिसते ओके. तर सर्वप्रथम या ठिकाणी आता ज्यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिलेला आहे ते आदरणीय राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक आदरणीय यशवंतरावजी बिरादार यांचा जन्मदिन याच महिन्यातल्या 5 तारखेला होता. तेव्हा त्यांना आपल्या वाचक संवादाच्या वतीनं जन्मदिनाची ग्रंथभेट आपण देत आहोत. भारत माझा हे देशभक्तीपर गीतांचा संग्रह आहे. तेव्हा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय गायकवाड साहेबांना विनंती करतोय की बिरादार सरांना जन्मदिनाची भेट द्यावी. यानंतर आदरणीय माजी गट शिक्षणाधिकारी बालाजी बिरादार सरांचा जन्मदिन याच महिन्यात आहे. गेल्या कार्यक्रमात आपण त्यांना जन्मदिनाची भेट दिली का? नाही. या तेव्हा आपलं स्वागत आहे. पुष्पक साहित्यिकी एक साहित्यिक आहे ते, म्हणून त्यांना ही साहित्यकृती दिली जाते सरांना. हा तेव्हा सरांना धन्यवाद. यानंतर जाधव दयानंद सोपानराव यांचा जन्मदिन याच महिन्यातल्या 1 तारखेला. त्यांना विनंती आपण समोर यावं. जाधव दयानंद सोपानराव या. ठेवा लक्ष जरासे. आता बालाजी बिरादार सरांनी दिलेली ही साहित्यकृती त्यांची आहे, तर ती साहित्यकृती सरांना देऊन त्याचा सत्कार करायचा आहे. याच बरोबर आमचे मित्र आदरणीय हंगरगे साहेब यांचाही जन्मदिन याच महिन्यातल्या 5 तारखेला आहे. तेव्हा त्यांना विनंती आपण समोर यावं. केंद्र प्रमुख पदाचं पदभार त्यांच्यावरती आहे. शाळाचे शिक्षक आहेत, उत्कृष्ट आदर्श शिक्षक आहेत. कावळ्यांची शाळा शिक्षक असल्यामुळे आपल्याला भेट दिली जाते, आपण स्वीकारावं. शुभेच्छा त्यांना. यानंतर आमच्या भगिनी आदरणीय केतकर ताईंचा वाढदिवस आहे. हा गेल्या कार्यक्रमात आपण त्यांना जन्मदिनाची भेट दिलेली आहे. धन्यवाद. यानंतर ज्यांनी आता सुंदर असा संवाद साधलेला आहे त्यांचा सत्कार सन्मानपत्र आणि ग्रामगीता भेट देऊन आपण त्यांचा सन्मान. ही ग्रामगीता आमचे आदरणीय आनंद बिरादार हे प्रत्येक पाहुण्याला ही ग्रामगीता त्यांच्याकडून प्रत्येक पाहुण्याला. तर त्यांच्या वतीने आलेली ग्रामगीता आणि सन्मानपत्र देऊन त्यांचा सत्कार केला जातोय. आनंद बिरादार सरांना विनंती करतोय आपण समोर यायचं आहे आणि आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांच्याच हस्ते त्यांचा सत्कार आपण करणार आहोत. या. धन्यवाद. शर्वरी गेली का आहे? शर्वरीला पुस्तक भेट द्यायचं राहिलेलं आहे. आहेत का सोमवंशी सर? हरकत नाही. यानंतर आजच्या या कार्यक्रमाला आम्ही ऐन वेळेला विनंती करून त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन अध्यक्षपद स्वीकारलेलं आहे. त्याबद्दल आमच्या नियमानुसार यांचाही सत्कार आपण या ठिकाणी करणार आहोत. द बिगिनिंग ऑफ थॉट इन द हिस्ट्री ऑफ मॅनकाइंड कल्पना परांजपे यांच्याकडनं आलेली ही साहित्यकृती आहे. तेव्हा मी आदरणीय पटणे गुरुजींना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते
या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय दिलीपरावजी गायकवाड, हे इंग्रजीतलं पुस्तक आहे, ते इंजिनियर असल्यामुळे आपण त्यांना इंग्रजीतलं पुस्तक आपण भेट देतोय. तर सरांना विनंती आहे हा विशेष म्हणजे आज याच महिन्यामध्ये साहेबांचा वाढदिवस देखील आहे. वाढदिवसाची भेट म्हणून देखील त्यांना आपण या ठिकाणी एक योग साधना काळाची गरज ही साहित्यकृती आपण त्यांना भेट देणार आहोत. आदरणीय उद्धव महाराज हैबतपुरे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते लोहारकर जन्मदिनाची भेट म्हणून योग साधना काळाची गरज. कारण त्यांचं शरीर चांगलं राहिलं तर त्यांची समाजसेवा सगळ्यांपर्यंत जाणारी आहे आणि म्हणून त्यांना ही जन्मदिनाची भेट आपण देतोय. खूप खूप धन्यवाद सर. यानंतर आज या कार्यक्रमामध्ये डॉक्टर ज्ञानोबा मुंडे सरातर्फे अनंत कदम यांना भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा ग्रंथ भेट देणार आहे. तरी त्यांनी येऊन या ठिकाणी ही भेट द्यावी. विशेष म्हणजे हे ग्रंथ आदरणीय मुंडे सरांनी संपादित केलेला आहे. त्यांनी या भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्तानं अनेकांकडून लेख मागवून त्याचा हा संग्रह प्रकाशित केलेला आहे. धन्यवाद सर. मला वाचायचंच होतं आणि आपल्याकडनं आता भेट मिळाली तर जास्तच वाचावं लागणार. धन्यवाद. यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय दिलीपरावजी गायकवाड यांना विनंती करतोय की आपण अध्यक्षीय समारोह करा. मी इथंच थांबलो नाही ह्याला का आजच्या या सुंदर अशा कार्यक्रमाचे संवाद साधणारे आमचे गुरुवर्य आदरणीय बिरादर सर, आदरणीय कदम सर आणि शैक्षणिक क्षेत्रामधील, सामाजिक क्षेत्रामधील, सांस्कृतिक क्षेत्रामधील, समाजाच्या विविध क्षेत्रामधील काम करणारे सर्व उपस्थित वडीलधारी व शिक्षक मंडळी यांना माझा प्रणाम. नमस्कार. हा कार्यक्रम होत असताना मला 2-4 गोष्टी प्रामुख्याने जाणवल्या. मी माझं भाग्य समजतो की या कार्यक्रमाला मला अध्यक्षपद दिलं तर माझ्यासाठी शिकण्यासाठी तर बरंच काही मला म्हणजे नोट करून ठेवले. तिथं कुठला असं बडेजावपणा नाही. मला खूप आवडला. आणि नुसतं बघा, ज्या कार्यक्रमाचा उद्देश खरं तर तो साध्य झाला पाहिजे. नुसतं आपण आले, त्यांना हात पुढे गाठले, सत्याच्यामध्येच आपला वेळ निघून जातो. तर हे मला खूप आवडलं. दुसऱ्यांदा सरांनी जेव्हा सांगत होते 2-4 गोष्टी मी नोट करून ठेवल्या. पहिल्यांदा शिक्षण. त्यांची जी कथा होती, चाणक्य आणि त्यांचे शिष्य चंद्रगुप्त मौर्य, शिक्षणाचा जो भाग होता फार महत्वाचा होता त्यांच्या कथेमध्ये. इंग्लिशमध्ये असं म्हणलं जातं, नो बडी विल डेअर टू लुक विथ बॅड इंटेन्शन
towards the society having 10 doctors, 20 engineers and 30 advocates. ज्या समाजामध्ये, ज्या देशामध्ये खूप शिक्षण घेतलेले असतात तिथं कोणीही कुणाला असं डेअरिंग, वाईट नजरेनं पाहण्याची डेअरिंग करणार. आणि आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण त्या शिक्षणाच्या माध्यमातून आपली प्रगती करत असतो. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली कष्ट. कष्ट केल्याशिवाय कुठली गोष्ट साध्य होत नाही. जिम्मेदारी. तुम्हाला माहित असेल, सरांनी सांगितलं की जिम्मेदारी जर आपल्या अंगावर असेल तर रात्रीची झोप होत नाही. जिम्मेदारी एक ऐसी चीज है और रातों की नींद चली जाती है और रात में जगने वाला हर इंसान आशिक नहीं होता. त्याची जबाबदारी त्याला झोपू देत नाही. जीवनामध्ये कष्ट येणं फार गरजेचं आहे. जिंदगी में तकलीफ का आना बहुत जरूरी है. छाव आते ही इंसान के कदम रुक जाते हैं और धूप में कभी रुकते नहीं. कष्ट, शिक्षण आणि जबाबदारी ह्या जर आपल्या 2-4 गोष्टी जर आपल्या जीवनामध्ये आपण प्रॉपर त्याचा जर यूज केलो तर आपलं जीवन यशस्वी होण्यासाठी फार मदत होते. खूप सुंदर असं त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. तर आता तुम्ही, मला वाटतं बरेचसे शिक्षक आहात, तर मी शिक्षण क्षेत्रामधला आहे. माझी या ठिकाणी एक शाळा आहे, लिंकन इंटरनॅशनल स्कूल म्हणून. तर गुरुवर्य, आपण ज्यावेळेस मुलांना शिक्षण शिकवतो, ज्ञान देतो, तर मला असं वाटतंय की डिग्री आणि ज्ञान ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आज आपण डिग्रीच्या मागे लागलेले आहे, ज्ञानाच्या नाही. आज हजारो मुलं रस्त्यावर बेकार होऊन फिरत, सुशिक्षित बेकार होऊन फिरले. का? की आपली शिक्षण व्यवस्था इतकी रद्दी आहे की त्या मुलांना शिक्षण घेतल्याच्या नंतर कुठलाही रोजगार लागू शकत नाही. आपल्या सरकारमध्ये नोकऱ्या तर नाहीतच. आपलं सरकार आणि आपली शिक्षण व्यवस्था फक्त मुलांना अभ्यास 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 ह्याच्या पलीकडे दुसरं काहीच नाही. त्यांच्या कथेमध्ये सुद्धा तेच होतं. ज्यावेळेस तो राजकुमार, तो चंद्रगुप्त लहान लहान खेळत असताना त्यांनी एक कथा सांगितली, त्या खेळण्यामधूनच त्या कथेचं ज्ञान, म्हणजे त्याला डिसिजन घेण्याची ताकद त्या खेळण्यामधूनच येते. तर आजच्या युगामध्ये मुलांना प्रत्येक शाळेमध्ये खेळायला कोणीही पाठवत नाही, नुसता अभ्यास. इथून आईवडील 6 वाजता मुलांना तयार केले, 7 वाजता त्याची शाळेची गाडी येते, त्या शाळेच्या गाडीमध्ये टाकतात. ती शाळेची गाडी शाळेत नेऊन सोडते. तिथे गेल्या तिथे टीचर लोक सुरू अभ्यास. मग दुपारचं जेवण होतं, परत सुरू अभ्यास. परत 2-3 वाजता शाळा सुट्टी होते, त्याची शाळेची गाडी त्याला घेऊन घरी येते. आले आईवडील, हे दप्तर रंगाचा ट्युशनला. तो मुलगा करावं तरी काय? आज आपल्या मुलाचं ब्रेन आपण मारत आहोत. त्या मुलामध्ये एवढं टॅलेंट आहे, त्याचं विकसित आपण ते टॅलेंट करत नाही. म्हणून आज एवढी बेकारी वाढलेली आहे. आज प्रत्येकाला वाटतंय की माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, माझा मुलगा इंजिनियर झाला पाहिजे. या 2च गोष्टीमध्ये पालकाचं जास्तीत जास्त फोकस असतं. आज एवढी भयानक आपल्या देशाची परिस्थिती आहे. आज तुम्ही नीटची एक्झाम जे विद्यार्थी देतात, ऑल इंडिया लेवलचा आकडा आहे, 24 लाख विद्यार्थी नीटची एक्झाम दिलेले आहेत. जागा किती आहेत आपल्याकडे? त्याच्यामध्ये फक्त 10% लोकांना जागा लागतात MBBS ला. त्याच्यानंतर BMS, त्याच्यानंतर डेंटिस्ट, जे काय असेल ते. बाकीचे 20 ते 22 लाख विद्यार्थी दरवर्षी सुशिक्षित बेकार होऊन गेले. त्याच्या मागची अर्थव्यवस्था बघा. आज आईवडील कष्ट करून, व्याजानं काढून
त्या मुलांचे फीस भरतो आणि ट्युशन दिल्याशिवाय असं काय वाटतं त्यांच्या पालकाला की ट्युशन घेतल्याशिवाय माझा मुलगा पुढे जाऊ शकत नाही. सबसेल चुकीचं आहे. आज मी दिलीप गायकवाड इंजिनियर आहे, मी कुठलंही ट्युशन घेतलेलं नाही. माझे आई वडील आमच्या सरांनी सांगितलं मजुरी करायचे, कष्ट करायचे. फक्त मी जिल्हा परिषद शाळेमध्ये जाऊन इंजिनियर झालो आणि आज मी जे वैभव केलेलं आहे ते तुमच्या डोळ्यासमोर. दरवर्षी 20-20 लाख रुपये विद्यार्थ्यांना मी प्राइज म्हणून बक्षीस देतो. आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा उभा केलेली आहे स्वतःच्या किमतीवर. का की प्रत्येकाकडे पैसे नसतात, प्रत्येक जण अमीर नसतो. गरिबाची मुलं शिकायची कुठे? कमीत कमी फीस मध्ये फक्त 12,000 मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण मी देतो. मला पालकांना एक विचारायचं आहे, काय व्हायरस गेले मला काही माहित नाही. नुसतं त्या ट्युशनच्या मागे आणि मुलांचं ब्रेन मारण्याचं काम सध्या होत आहे. हे फार मोठा धोका देशाला आहे. आपण शिक्षण क्षेत्रामधले आहात, आपले मुलं शिकत असतील, मुलांना जबरदस्ती करू नका. त्याच्यामध्ये हिडन टॅलेंट ओळखा, सुप्त गुण म्हणतो ना आपण, ते ओळखलं पाहिजे आणि त्यानुसार त्याला शिक्षण दिलं पाहिजे. असू शकते कोणाची डॉक्टर व्हायची इच्छा, पण ते प्रत्येकाची नसते. आज माझ्या 2 मुली आहेत. माझी एक मुलगी MBBS करते, दुसरी म्हणते पप्पा मला MBBS करायचं नाही. मी तिला जबरदस्ती करू शकत नाही. जर जबरदस्ती केलं तर तिचं मनातच ती इच्छा नाही डॉक्टर व्हायची, आयुष्य तिचं बरबाद आपण स्वतः आईवडील करतो. तर सांगायचा मुद्दा हा की नुसत्या रट्टामार शिक्षणामध्ये आपल्याला जायचं नाही, त्याला ज्ञान दिलं पाहिजे. स्किल डेव्हलपमेंट आधारित आपण त्यांना शिक्षण दिलं पाहिजे. उद्या चालून नोकऱ्या तर आपल्याला फार क्वचित आहेत आणि एवढं स्पर्धेचं जग आहे की जग विद्युत गतीनं धावतंय, विद्युत गतीनं, आणि आपली स्पर्धा विद्युत गतीनं आहे का? थोडं आहे का? शिक्षणाबद्दल बोलत असताना या विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा हा प्रश्न आहे. तर आपण पालक आहात, आपण शिक्षक आहात, तर नुसतं रट्टामार शिक्षणापेक्षा ज्ञान देण्याच्या शिक्षणाला महत्त्व द्या. मुलांना काय आवडतंय त्या पद्धतीने त्यांना शिक्षण द्या. नुसतं ट्युशन टिकून मुलांचं दिमाग भद नका करू. कारण काय, मी आज जे आहे बिना ट्युशन घेतलेला मुलगा आहे आणि मी काय आता जे काही डेव्हलप झालेलं आहे ते आपल्या स्वतःच्या बुद्धीनं झालेलं आहे. प्रत्येक परमेश्वराला सगळ्याला सारखीच बुद्धी दिलेली असते, फक्त त्याला थोडंसं आपण गाईडलाईन करायचं असतं. तर मला तुम्ही बोलण्याची संधी दिली आणि मी काय म्हणजे वक्ता नाहीये, जे काय प्रॅक्टिकली मी तुम्हाला सांगू शकतो. आज माझ्या शाळेमध्ये 3-4 लॅबोरेटरी मी तयार केले, 7 ते 8. माझ्या विद्यार्थ्यांना पहिलीपासूनच इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, फार्मिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पहिलीपासून शिकवतो. का की पुढे जाऊन त्याला जर नोकरी मिळत नसेल, नीट परीक्षा देऊन सुद्धा तो इमिडिएटली बिझनेस आणि व्यापाराकडे डायव्हर्ट झाला पाहिजे, तरच आपल्या मुलाला आपण चांगले जीवन जगण्यासाठी एक महत्त्वपूर्ण रोल आपण अदा करू शकतो. तर माझी हात जोडून विनंती आहे आपल्याला, तर शिक्षण हे ज्ञान देणारं द्या. नुसतं रट्टा मारून 100 पैकी 100 जरी आले तर त्याला जर संस्कार नसतील, आपली भारतीय संस्कृती जर माहीत नसेल, तेही आपल्याला फायद्याचं नाही. तर त्याच्यासोबत शिक्षण, त्याच्यासोबत संस्कार, आपली भारतीय संस्कृती, आपली सभ्यता, या फार गोष्टी महत्वाच्या. त्याच्या पलीकडे अजून एक जाऊन राष्ट्रभक्ती. आज जे चाणक्य जे आहेत त्यांचा एक मेन जो त्यांच्याकडे नॉलेज आहे, प्रखर राष्ट्रभक्ती, ते आपल्याकडे असलीच पाहिजे. आपण ज्या देशामध्ये राहतो त्या देशाचे आपल्याला उपकार फेडावंच लागतं, मग ते कुठल्या का पद्धतीनं. तर मला बोलवल्याबद्दल आपल्या सर्वांचं मी आभारी आहे आणि आपल्या जीवनामध्ये अनेक सुख समृद्धी येत जाओ. आपल्याला विचार, आता हे जे वाचक आपला संवाद आहे ते वरच्यावर तुमच्या समाजाला प्रगती होत राहो आणि मला परत बोलवत जावं. मलाही शिकून कदाचित मी एक बार तुम्हाला एक्सप्लेनेशन करेन एखाद्या विषयावरती.
तर खूप खूप आभार. मला सगळे लोक खूप चांगले वाटले, खूप शांत रीतीने लाईट नसताना सुद्धा पेशन्स बघा. आवड जरा असेल तर सवड नक्की, ते म्हणतात ना आवड आणि सवड. आणि विश करण्यासाहेब त्यावेळेस बी होते आणि आज बी आहे. बरबाद करून टाकले लोकांना. तर जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. मी रात्री 10 वाजता साहेबांच्या घरी गेलो होतो. पाऊस चालू होता, अंधार पडलेला होता. मी दुसऱ्या कामानिमित्त गेलो होतो, पण रात्री 10 वाजता शाळेतल्या त्या ऑफिसमध्ये एकटेच बसून पुस्तक वाचत होते. आणि मग त्यावेळेला मी ठरवलं की यांना वाचनाची आवड आहे तर मग आपण वाचक संवादाला बोलवावं. माझं दुसरं काम सोडून दिलं आणि त्यांना म्हटलं की तुम्ही आमच्या कार्यक्रमाला या, उद्या वाचक संवाद आहे. आणि त्यांना पुन्हा एका अटीवर बोलावलं की पुन्हा तुम्ही एखाद्या पुस्तकावर बोलावं लागणार आहे, त्याच्यासाठी तुम्ही आज ऐकायला या. आणि त्यांनी त्या दोन्ही गोष्टीला मान्यता दिली. आमच्या विनंतीला मान देऊन आज आले. अध्यक्षस्थान भूषवून चांगल्या पद्धतीनं अध्यक्ष समारोप देखील केलेला आहे, त्याबद्दल धन्यवाद. यानंतर मी आदरणीय खरं सर हे सांगतो, आज लाईट गेली की वाचक संवाद हा जो कार्यक्रम आहे चला समितीच्या मनात, हे कुठल्याही पैशावर चालणार नाही. पैशाशिवाय काही चालत नाही ही गोष्ट खरी आहे, पण कुठल्याही ठराविक पैसा जमवून किंवा एखाद्याकडनं घेऊन चालत नाही असं नाही. या समोर बसलेल्या सगळ्या खुर्च्या बसलेल्यापैकीच कुणीतरी 2, 5, 10 दिलेले आहे. हे डायस एकाकडून आलेला आहे, हे हार फुकट मिळालेला आहे, हे स्पीकर लोखंडे साहेबांनी दिलेला आहे. तर या सगळ्याच्या देण्यातूनच हे कार्यक्रम आपला चालतोय. आज आता आपली लाईट गेली म्हणून आता आम्हाला या लाईटीचा पर्याय आम्हाला शोधावा लागणार आहे, तर तो आम्ही आता सगळ्याच्या याच्यातून ठरवतोय. तर अशा पद्धतीनं आजच्या या कार्यक्रमाचा आभार मानण्याची विनंती आदरणीय रामभाऊ जाधव सरांना विनंती करतोय की आपण या कार्यक्रमाचं आभार मानावं. आदरणीय रामभाऊ जाधव सर. कार्यक्रमाच्या अध्यक्ष माननीय दिलीपराव गायकवाड सर आणि आजचे संवादक बिरादर सर, आजच्या 317व्या वाचक समाजाचे जे सर आहेत बिरादर, त्यांनी आपल्यासमोर सुंदर असं विवेचन केलेलं आहे. त्याच्यावर काही भाष्य करावं असं काही शिल्लक राहिलेलं नाही. म्हणून आपल्या सर्वांच्या वतीनं तुळशीदास बिरादरचं मनापासून आभार व्यक्त करतो. कारण त्यांनी जे काही आजपर्यंत अभ्यास केलेला आहे त्याचं खूप मोठं त्यांचं म्हणजे योगदान आहे आणि खूप मोठा त्यांचा अभ्यास आहे. अनेक पुस्तकं त्यांनी लिहिले, सरांनी परिचय करून दिलेला आहे. परंतु त्यांची जी कला आहे ते आणखीन आम्हाला पाहता आली नाही. कधीतरी कुठेतरी पाहता येईल. त्यांचा आम्हाला त्याची संधी उपलब्ध करून द्यावं. नाटक करायला नाटक बसवलं तर त्यांच्या या आज जे काही सादर केलेले जे काहीतरी कला सादर केली खरं म्हणजे मस्त कला सांगितली. आणि एक वेगळं असं म्हणजे आपल्या समोर ज्ञान त्यांनी वेगळं दिलेलं आहे की म्हणजे आपल्याला माहीत नसलेले शब्द त्यांनी सांगितले. त्याबद्दल त्यांचे मी परत एकदा अभिनंदन करतो. त्याच प्रकारे त्याचबरोबर आपले जे अध्यक्ष आहेत दिलीपराव गायकवाड यांना मी पोस्टवर पाहतो. पोस्टरला असतात कधी ते पोस्टरवर पाहतो. त्यांची शाळा पाहावं म्हणून तुम्हाला काही जमलं नाही. आणि आज योगायोग असं आहे की दिलीपराव इथंच अध्यक्ष आहेत कार्यक्रमाचे म्हणून. आणि तरी आपल्या ह्याच्यामधून इंजिनियर असताना फार लोकांना बोलता येते बरं का, पण हे चांगलं बोलतं. आता त्यांना वेळ मिळाला नाही, त्याबद्दल क्षमस्व. भविष्यात आम्ही तुम्हाला वेळ देऊ. आणि आज आपण आला त्या ठिकाणी म्हणजे सांगण्याला आमच्या वेळेला मान दिला करून काय वेळ दिला त्याबद्दल आपण परत एकदा धन्यवाद आपल्या सर्वांचे. आपण या ठिकाणी शांततेने आपण ऐकून घेतला, नेहमीच ऐकून घेतला म्हणा. तसं आपल्या सर्वांना सवय झालेली आहे. आपले आणि या कदम सरांचे संचालकाचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो आणि कार्यक्रम संपला असं. ओके, धन्यवाद. पुढचा कार्यक्रम विनंती आहे. हां
मला एक सेवा करण्याची संधी द्या. हा आजचा वाचक जो कार्यक्रम आहे एकच मला करून द्या, म्हणजे माझ्यावर जबाबदारी सोडा. हा माझ्या शाळेवरती, म्हणजे शाळाही बघता येईल, शाळेवरती म्हणजे शाळाही बघता येईल. खरं तर ते जपान बेस्ड एज्युकेशन मॉडेल म्हणून आम्ही तयार केलं. शिक्षण क्षेत्रामध्ये खूप